प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात. त्याचप्रमाणे हे चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत आपण शेअर देखील करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच पाठवू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील, जर इथली काही माहिती हवी असेल, तो जर नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टलच्या सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे, महान साक्षी घडत आहेत. एका बहिणीने पास्टरांना सांगितलं की त्या बहिणीला वचन ऐकताना खूप कंटाळा येत होता आणि जेव्हा वचन सुरू व्हायचं त्यावेळी त्या बहिणीला वाटायचं की कधी एकदा वचन संपतंय. पण त्या बहिणीपर्यंत देवाच्या दयेने, कृपेने पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज हे यूट्यूब चॅनल पोचलं आणि पहिलं वचन ती त्या ठिकाणामध्ये ऐकत होते आणि त्या ठिकाणामध्ये होतं की पाखरे काही पेरीत नाहीत ते कातीत नाहीत. आणि हे वचन ऐकत असताना त्या वचनाने त्या बहिणीचा ताबा घेतला आणि त्या बहिणीने साक्ष सांगितली की जेव्हा ते वचन तिने ऐकलं तेव्हापासून प्रत्येक वचन ती यूट्यूबच्या चॅनलच्याद्वारे ऐकते. आणि एवढंच नाही तर असं त्या बहिणीला तर वाटतं की ते वचन कधीच संपू नये, ते चालतच राहावं आणि खरोखर सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने साक्ष सांगितली, त्याची कंबर खूप दुखत होती आणि डॉक्टरांनी त्याला चेक केलं आणि सांगितलं कमरेमध्ये काही प्रॉब्लेम आहे आणि आता तुला कमरेचा पट्टा लावल्याशिवाय उभारता देखील येणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये भावांनी पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य केलं. पूर्ण आरोग्य त्यांना मिळालं. कुठलाही पट्टा त्या ठिकाणामध्ये लावावा लागला नाही. ते चालत फिरत आहेत. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने सांगितलं की त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळं पोटामध्ये पाणी जमा झालं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला TB आणि कॅन्सर असण्याची शक्यता आहे. आणि त्यांनी सोनोग्राफी पण केली होती आणि रिपोर्ट्स डॉक्टरांनी सांगितले होते. मग हे घडल्यानंतर त्या भावाने पास्टरांना फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली. पास्टरांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस ते पुन्हा दवाखान्यामध्ये गेले त्यांनी 2दा सोनोग्राफी केली आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. पूर्ण आरोग्य त्या भावाला मिळालं म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीला औषधांची खूप गरज होती. औषध घेण्यासाठी देखील तिच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीमध्ये त्या बहिणीने पास्टरांना फोन केला. सांगितलं पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, मी अशा परिस्थितीतून जात आहे. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणीने साक्ष सांगितली की दुसऱ्या दिवशी जे औषधाचे पैसे तिला हवे होते ते अद्भुतरित्या तिला मिळाले आणि सर्व औषधाची तिची गरज पूर्ण झाली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये सर्वांचं स्वागत करतो, प्रभूला महिमा देतो. सगळ्या जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला, त्याच्या संबंधानं एक सोहळा किंवा ज्याला आनंद उत्सव चर्चेसमध्ये वेगवेगळ्या माध्यमानं येशू ख्रिस्ताचं स्वागत जे 2000 वर्षापूर्वी कोणी करू शकलं नाही, शास्त्रामध्ये आम्ही पाहिलं आणि बरेच वर्ष आम्ही त्याविषयी अभ्यासत आहोत. जेव्हा हा डिसेंबरचा महिना येतो त्यास प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधीच्या चर्चा केल्या जातात. आणि आम्ही येशू ख्रिस्त या जगामध्ये नेमकं येण्याचं कारण, हे कारण लोक विसरून गेलेले आहेत. एक देव असावा, एक सण असावा, एक सणामधला आनंद असावा, या पद्धतीनं या येशूला लोकांनी सणापुरता मर्यादित केलं. परंतु आज जेव्हा देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत तर त्याच्यामध्ये आम्ही पाहणार आहोत शब्द देही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. बऱ्याच लोकांचं एक आक्षेप आहे किंवा बरेच लोक असा विचार करतात, जर देवाला पत्नी नव्हती तर येशूचा जन्म झाला कसा? बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. असं म्हटलं की देवानं
आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण केला. मग पुष्कळ लोक म्हणतात की स्त्रीला कोणाच्या प्रतिरूपाचं केलं? देवाला कसं कळालं की स्त्री अशा स्वरूपामध्ये असावी? मग अनेक लोकांचा डोक्यातली कल्पना किंवा सायंटिफिकली ते विचार करतात, स्त्री आणि पुरुष एकत्र आल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये कोण व्यक्ती जन्माला येऊ शकत नाही. परंतु आज जी गोष्ट मी पाहणार आहोत, शब्द देही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. येशू ख्रिस्ताची निर्मिती किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं अस्तित्व, तो कशा पद्धतीने जन्माला आला, देवाने त्याला कसं घडवलं? पुष्कळ लोकांचा प्रश्न, कसं काय देवाने त्याला घडवलं? मातीपासून त्यानं पुरुष निर्माण केला, फासडीपासून स्त्री निर्माण केली. आकाश अस्तित्वात होतं, सूर्य चंद्र तारे देवानं निर्माण केले. देव बोलला प्रकाश हो, अंधार आणि प्रकाश देवानं वेगळे केला. परंतु येशूची निर्मिती झाली कशी? हा फार मोठा प्रश्न आहे. आणि तो जगामध्ये आला कशाला? मी 25 तारखेविषयी बोलणार नाही, काय गरज नाही 25 तारखेविषयी. हा सेलिब्रेशन करा असं म्हणणार नाही की मग पाळकसे मग 25 तारखेला नवीन कपडे घालायचे का नाही. मी नका घालू म्हणलं की चर्च सोडतात. आणि जग घालतं, मग ते खातात पित्यात, करंजा, कापण्या, शंकरपाळ्या, कुरड्या नाही, मटण नाही, बिर्याणी वगैरे याच्यात ते तुम्ही करा, खा, मजा करा. हा, पण तुम्ही खाल्लं म्हणून स्वर्गात जाल हे पण काढून टाका, आणि नाही खाल्लं म्हणून पण स्वर्गात जाल हे पण काढून टाका. प्रश्न अस्तित्वात येतो की हा येशू अस्तित्वात कसा आला, आणि बायबल काय त्याच्याविषयी सांगतं? शब्द देही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि त्याची 9 पासून 18 पर्यंतची वचनं वाचूया. परंतु तुमचं टायटल असेल शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करीतो तो जगात येणार होता तो जगात होता पण जग त्याच्याद्वारे झालं तरी जगाने त्याला ओळखले नाही. जग त्याच्याद्वारे झालं तरी जगानं त्याला ओळखलं नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचं गौरव पाहिलं. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावं असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. हिचं टायटलच आहे शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. बस, बाकी दुसरं काही लक्षात ठेवू नका. अगदी योहान जेव्हा या येशू ख्रिस्ता संबंधानं पहिल्या अध्यायामध्ये लिहिताना तो सांगतो तो जगात होता पण जगाने त्याला ओळखलं नाही. आता बघा, योहान जेव्हा बोलतो ना तेव्हा येशू म्हणजे त्या येशू संबंधानं बोलत नाही की जो जगामध्ये जन्माला आला योहानाच्या अगोदर 6 महिने, योहान येशूच्या अगोदर 6 महिने अस्तित्वात आहे. आम्ही त्याच्यात मला जायचं नाही, ती वचनं मला काढून जो मुख्य भाग आहे तो तुमच्यापासून मला दूर न्यायचा नाही. तुम्ही अनेक वर्ष ख्रिस्त जन्मोत्सवाचा नाताळचा संदेश ऐकत आहात. परंतु मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची की शब्द देही झाला, येशू ख्रिस्ताची निर्मिती हा शब्द आहे. देव शब्द बोलला. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं, देव बोलला आकाश हो, आकाश झालं. आता प्रश्न असा आहे, तो म्हणतो की मग येशूची निर्मिती कशी? शास्त्र सांगतं देव बोलला, शब्द बोलला, शब्दाच्या द्वारे येशूची निर्मिती झाली. तुम्ही म्हणाल की शब्दानं कोण निर्माण होतं? पुरावे दिलेत पवित्र शास्त्रामध्ये. कोणता पुरावा? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही गेल्यावर तो पुरावा तुम्हाला सापडतो. सारेची कुस बंद होती, देवानं शब्द दिला, तुझ्या पोटी एक मुलगा जन्माला येणार आहे,
आता बघा, मानवी विचाराप्रमाणे सायंटिफिकली या सारेची कूस बंद असताना, तिचं गर्भाशय बंद असताना, ती वृद्ध झालेली असताना त्या सारेला मुलगा होऊ शकत नाही, पण देवाच्या शब्दानं निर्माण झाला. म्हणजे निर्मितीची ताकद देवामध्ये आहे. देव शब्द बोलतो तसं घडतं. आम्ही आणखीन एक ठिकाणामध्ये पाहतो की जेव्हा शमरोनाभोवती वेढा पडला आणि शमरोनाभोवती वेढा पडल्यावरती अलिशा तिथं राजाकडे गेला आणि राजाला तो सांगतो, उद्या इकडं इतकी जबरदस्त स्वस्त होणार आहे. तेव्हा ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता तो देवानं आकाश कपाट उघडली तरी हे घडणं शक्य नाही. अलिशा शब्द बोलतो. काय शब्द? उद्या परमेश्वर हे करेल, पण यातला भाग तुला मिळणार नाही. अलिशाच्या शब्दानं जर एक व्यक्ती आपलं अस्तित्व गमवू शकतो, तर काय देवाच्या शब्दामध्ये निर्मितीची ताकद नाहीये का? शब्द देही झाला. प्रश्न हा उपस्थित होतो, हा शब्द देही पाठवणं का गरजेचं होतं? पहा, शब्द कोणाला नष्ट करता येत नाही. येशू का नष्ट होऊ शकत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. एक शब्द बोलला की शब्द नष्ट करता येत नाही. निर्मिती प्रत्येक नष्ट करता येते, पण शब्द नष्ट करता येत नाही. तुमचा शब्द, एक शब्द तुम्ही बोलला मूर्खा, तो शब्द तुम्हाला नष्ट करता येईल का? नाही करता येत, तो मुखातनं गेलेला आहे. तसं देव येशू संबंधानं शब्द बोलला. आता येशूला नष्ट करण्याची ताकद कोणाकडेच नाही का? तो शब्द बोलला ना. येशू शब्द आहे. म्हणून आम्ही पाहतो क्रुसावरती या सैतानानं या येशूला नष्ट करण्यासाठी अनेक योजना आखल्या, पण शब्द पुन्हा कबरेतनं बाहेर आला. ही शब्दाची ताकद आहे, ही देवाच्या शब्दाची ताकद आहे. आता प्रश्न उपस्थित होतो, या शब्दाला देवानं जगामध्ये का पाठवलं? का तो जगामध्ये आला? का मरियेची निवड त्यानं केली? काय देवाचं प्लॅनिंग, काय देवाची योजना होती? तुम्ही नाताळ करावं या उद्देशानं, तुम्ही नवीन कपडे घालावे या उद्देशानं, तुम्ही तुमच्या घराची रंगरंगोटी करावी या उद्देशानं, तुम्हाला चांगलं खायला मिळावं या उद्देशानं. मी तर तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवता तर ख्रिस्त तुमच्या संबंधाने बोलतो, अरे आकाशातल्या पाखरांकडे पहा, पेरीत नाही, कातीत नाही, देव त्यांना गौरवानं देतो. रानामधल्या गवताच्या फुलाकडे पहा, त्या फुलाला त्या शलमोनापेक्षा भारी पोशाख देतो. म्हणजे देव तुम्हाला देण्यासाठी समयाकडे बघत नाही, देव प्रत्येक समय तुमची गरज पूर्ण करतो. देवाला वाटलं ना तुम्हाला नवीन काय द्यावं, तर देव वाट नाही बघणार, नाही 25 तारखेला ह्याला मी नवीन कपडे देईल. देवाला जर तुम्हाला वाटलं ना नाही याला खायला चांगलं बिर्याणीचं मटण द्यावं, तर 25 तारखेची वाट बघणार नाही. अहो, दुष्काळात येईल याकडे कावळा पाठवला. म्हणजे देव काही गोष्टी तुमच्याकडे पाठवत असताना देवाचा हेतू, देवाचा शब्द लक्षात घेणं गरजेचं. शब्द तेही झाला. देव शब्द या पृथ्वी तलावरती पाठवतो. त्या शब्दाची ताकद तुम्हाला समजली पाहिजे. नाताळामध्ये या शब्दाची ताकद काय, हा शब्द आहे ज्याला या देहामध्ये देवानं पाठवलं, तो म्हटलं शब्द देही झाला. आता बघा, मी त्या गोष्टीचा विचार करत असताना एवढे सिक्रेट, एवढी रहस्य त्याच्यातले मला कळाले. अरे म्हटलं, देवाची प्लॅनिंग, देवाची योजनाच किती अद्भुत आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस, आता वाचलं ते वाचा बरं परत. सृष्टी निर्माण करताना तो होता लिहिला, तो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. तो जगात येणार होता. तो जगात होता. तो जगात होता. नाही, तो जगात होता. नाही, येणार होता. व जग त्याच्याद्वारे ते वाचत. तो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला हा. प्रकाशित करीतो. हो, प्रकाशित करीतो. हा. तो जगात येणार होता. तो जगात येणार होता. आता तिथं पुढे काय लिहिलं? तो जगात होता. मग येणार होता, तो होता कसं काय? तो येणार होता पण तो जगामध्ये होता म्हणजे काय? येशू अस्तित्वात होता पण शब्दाच्या रूपानं येणार होता. मग कशासाठी येणार होता? प्रश्न तोच आहे. आम्ही ज्या ख्रिस्त जन्मोत्सवा संबंधानं, नाताळ हा शब्द नाही, ख्रिस्त जन्मोत्सव किंवा येशूचा जन्म, येशूच्या जन्मासंबंधाने विचार करताना तो म्हणतो तो होता आणि तो जगामध्ये येणार होता. आता तो जगात येणार होता तर येण्याचं कारण काय? त्याचं कारण उत्पत्तीचं पुस्तक
3रा अध्याय 11 ते 15 वचन वाचता म्हणजे तुम्हाला समजेल. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय 11 ते 15 वचन. देवानं म्हटलं तू नग्न आहेस. तू नग्न आहेस. हे तुला कोणी तुला सांगितले? कोणी सांगितलं? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको, ज्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा अशी केली मी तुला होती. आज्ञा केली. त्याचे फळ तू खाल्ले काय? त्याचं फळ तू खाल्लं का? आदाम म्हणाला, आदाम म्हणाला, जी स्त्री तुम्हाला सोबतीच दिली जी स्त्री तुम्हाला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ तिने त्या झाडाचं फळ मला दिले मला दिलं, आणि ते मी खाल्ले. ते मी खाल्लं. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, स्त्रीला म्हणाला, तू हे काय केले? तू हे काय केलं? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली, सर्पानं मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. म्हणून मी ते खाल्लं. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून तू हे केलं म्हणून सर्व ग्राम पशु वंचर यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट देवानं सांगितलं, देव शब्द बोला, शब्द देही झाला. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देव तोच शब्द, त्या शब्दा संबंधानं या लुसिफरला आणि त्या हवेला आणि ख्रिस्ताच्या या पृथ्वी तलावरच्या आगमना संबंधानं प्रभू एक शब्द बोलत आहे, देव एक शब्द बोलत आहे. आणि तो शब्द कोणता? स्त्रीचं संतान येईल आणि ते तुझं डोकं फोडील. आता स्त्रीचं संतान का? त्याचं कारण मी तुम्हाला या ठिकाणामध्ये सांगत आहे. पहिल्यांदा भुलवली गेली कोणतर स्त्री, आज्ञा मोडली कोणी स्त्रीनं. आता स्त्रीवरचे शाप गेले पाहिजेत. देव तसं पाहिलं तर तो म्हटला असता की योसेपाचा मुलगा, मरियेचा मुलगा नाही. का देवानं स्त्रीची निवड केली? का प्रभूला वाटलं की स्त्रीच्या गर्भातनं किंवा स्त्रीच्या पोटी तो जन्माला यायला पाहिजे? कारण पहिली आज्ञा या स्त्रीनं मोडली आणि मोडलेल्या आज्ञेच्या मोबदल्यामध्ये आता उद्धार तर सगळ्याचा करायचा आहे. ज्याला फसवलं, ऐका हे फार सुंदर रहस्य बरं का, ज्या स्त्रीला सैतानानं फसवलं या स्त्रीच्या उदरातनं येशूचा जन्म होणं गरजेचं आहे. का? तर लुसिफरला देवाला दाखवायचं होतं, जिला तू फसवलं या फसवलेल्या स्त्रीच्या उदरातनच तुझा नाश करणारा मी पाठवणार आहे. जिला तू ठकवलं, जिच्या संबंधानं तू योजना केली, ज्या मनुष्याला मी निर्माण केलं आणि ठरवलं होतं की या बागेमध्ये त्याने आपला आनंद उत्सव त्यानं साजरा करावा. लक्षात ठेवा, देवाला लोकांनी या पृथ्वी तलावरती आनंद उत्सव करावा ही देवाची योजना नाही. तुम्हाला माहिती का, जेव्हा देवाचा पुत्र दुसऱ्यांदा परत येणार आहे, दुसऱ्यांदा आल्यानंतर शास्त्र सांगतं सर्व लोक कोकऱ्याचं लग्नाचा आनंद उत्सव करणार आहेत आणि सगळ्याचा आनंद स्वर्गामध्ये एकत्र साजरा करणार आहेत. आणि इकडे देवाची योजना होती, हे देन म्हणजे आनंद, हे देन म्हणजे स्वर्ग. ज्या ठिकाणामध्ये देव मनुष्याला भेटत होता, आता मनुष्याच्या भेटीची आणि पुन्हा एकदा भविष्यवाणी शब्दाच्या रूपानं देवानं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये केलं. लुसिफरला त्यानं शब्द दिला. हा शब्द तुम्हाला माहिती का, या शब्दाची कधी कधी आम्ही म्हणतो शब्द देतो तुझा बदला मी घेईल. देवानं सैतानाला हा शब्द दिला होता. कोणता शब्द? शब्द देतो, ज्या स्त्रीला तू फळ देऊन फसवलं ना, माझा शब्द आहे, माझा शब्द देहधारी बनेल आणि हा शब्द तुझा निपात करेल आणि तुला उद्ध्वस्त करेल. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जी भविष्यवाणी प्रभूने केली त्या भविष्यवाणीची पूर्तता म्हणून या शब्दाला देहाची गरज होती. का देहाची गरज होती? मानवी देहाची का गरज होती? मानवी देहानं देवाची आज्ञा मोडली. हा जो मानवी देह, या मानवी देहाला एदेन बागातलं आपलं अस्तित्व, आपलं स्थान पक्क करायचंय तर देवाच्या आज्ञेमध्ये राहावं लागतं. नीट आहे का? देवाचे कोणतेच आशीर्वाद आज्ञा मोडल्याच्या कारणानं तुम्ही कधीच अनुभवू शकणार नाही. परमेश्वरानं तुम्हाला काही अभिवचनं, काही आशीर्वाद दिलेले आहेत, पण तुम्ही देवाची एखादी आज्ञा मोडता आणि तिथं मी पाहतो एक आज्ञा मोडल्या कारणानं मनुष्याचं पतन झालं. आता मनुष्याचं पतन झाल्यावर इतके शाप त्यानं दिले. तो म्हटला इथून पुढं भूमी तुला कधी सुद्धा आणि सहजपणे धान्य उपलब्ध करून देणार नाही, भाकर देणार नाही, तुला कष्ट करून खावं लागेल. स्त्री संबंधानं तो म्हटला
तुला प्रसूती वेदना भोगाव्या लागतील. शाप तिच्याकडे आलेले आहेत. आता या देव एकदा शब्द बोलला की देव शब्द माघारी घेत नाही. मी तुम्हाला सांगितलं शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. देव शब्द नष्ट करत नाही. पण आता देवाला त्या शब्दाच्या मोबदल्यात दुसरा शब्द देणं गरजेचं होतं. शब्द नष्ट करत नाही देव. शाप दिले ते शाप नष्ट करत नाही. परंतु आता देवाला दुसरा शब्द द्यायचा होता. परंतु दुसरा शब्द देण्यासाठी एक व्यक्ती, जसं आदामानं पाप केलं आणि तो एदेन बागेतनं बाहेर घालवला गेला, आता देवाला आणखीन एक व्यक्ती पाहिजे होता की जो व्यक्ती माझी आज्ञा पालन करेल आणि मी नवीन शब्द त्याला देईल. समजतंय का तुम्हाला? मानवी देह, मातीपासून निर्माण केलेला देह, देवानं प्रेम केलेला देह, आपल्या प्रतिरूपाचं घडवलं, त्याच्यावरती प्रेम केलं, त्याच्या हातामध्ये बाग दिली. आता बाग निर्माण करण्यामागे देवाचा हेतू स्पष्ट होता. बागेवरती मानवानं अधिकार गाजवावा. आणि आता त्या बागेचं करणार काय देव? मग त्याला असं वाटतं की या मानवाला जो शब्द मी दिला की तू शापित होशील, पण आता शापापासून तर मला त्याची सुटका करायची, त्याची बंधनं मला तोडायची आणि पुन्हा एकदा त्याच्या अधिकाराच्या चाव्या मला त्याला द्यायचं. मग या मानवाला शापापासून सोडवण्यासाठी दुसरा एक मनुष्य पाहिजे की जो मनुष्य पृथ्वी तलावर येईल आणि तो माझ्या आज्ञेचं पालन करेल. देवानं या पृथ्वी तलावर आधी अनेक माणसांना पाहिलं की त्यांना वाटलं की कदाचित हे लोक माझी आज्ञा पालन करतील. एकानं पण आज्ञा पालन केली नाही. एक पण नाही सापडला नीतिमान. पहिलं जगाचा नाश त्याच्यामध्ये पाहिलं की नोहा सगळ्यात नीतिमान होता. सगळ्या जगाचा नाश केला. तारवातनं बाहेर पडल्या पडल्या दारू पिला नोह. दारू पिऊन उघडा पडला. मोडला देवाचा नियम. नाही त्याच्यामध्ये सापडलं. पुन्हा त्याला असं वाटलं की एलिया काहीतरी, मोशे काहीतरी करेल. दगडी पाट्या वरून खाली घेऊन येत असताना त्यानं म्हटलं दगडी पाट्या लोकांना समजावून सांग. येता येताच फोडून मोकळ्या केल्या. तो म्हटलं अरे कोण हे काही आज्ञा पालन करणारा मनुष्य नाही का? अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत, अगदी मलाखीच्या पुस्तकापर्यंत तुम्ही गेला तर प्रत्येक ठिकाणात चुका 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 दोष. कोणीच शब्द देवाचा पाळायला तयार नाही. मग तिकडं पिता आणि पुत्राची चर्चा झाली. दोघांचं. देव कुठलीच गोष्ट विदाऊट प्लॅनिंग करत नाही. देवाकडे फार सुंदर असतं योजना. देव निर्मिती नष्ट करत नाही, निर्मितीला सुधरवण्याचं काम देव करत असतो. निर्मिती नष्ट करत नाही. तुम्हाला माहिती का, बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर सगळ्यांना एकदम स्वर्गात घेऊन जाणार आहे. मग सगळे लोक विचार करायला लागलेत की त्या स्वर्गामध्ये सोन्याचे रस्ते, तिथं भूक नाही, तहान नाही. भूक तहान नाही हे पण डोक्यातनं काढून टाका. कशी काय भूक नाही स्वर्गामध्ये? स्वर्गात भूक आहे का नाही सांगा पहिले तुम्ही. आहे का नाही? नाही. मग मानना स्वर्गातनं देवदूतांचं कसं काय पाठवलं? म्हणजे देवदूत स्वर्गामध्ये खात होते. स्वर्गीय मानना, कारण ते देवदूतांना देव देत होता, तो मानना त्यांनी पृथ्वी तलावर पाठवला. म्हणजे स्वर्गामध्ये देवदूत राहतात तिचं. आता स्वर्गाचे प्रकार जे आहेत जवळजवळ 5 आहेत. ते पण मला तुम्हाला सांगायचे नाही. परंतु एक स्वर्ग ज्याच्या संबंधानं म्हटलं सुखलोक, मेल्यावरती विश्वासणारा व्यक्ती पोहोचतो तिथं. त्यानंतर म्हटलं अंतराळ. अंतराळामध्ये सुद्धा जिथं आम्ही पाहतो की लुसिफरने ती जागा, त्या स्वर्गामध्ये लुसिफर तो अंतराळाचा अधिपती, त्यानं त्या स्वर्गावरती हल्ला केला आणि तो आपल्या ताब्यामध्ये घेतला. तुमचं झगडणं रक्तमांसाबरोबर नाही, सत्ता अधिकार आकाशातला दुरात्मा समूह, तिथं त्यांनी जागा घेतली. तिसरा जो स्वर्ग, त्या स्वर्गामध्ये त्याच्या संबंधानं म्हटलं की जेव्हा देव मनुष्याला भेटायला येत होता, तर देव भेटायला येतो म्हणजे मनुष्याची जागा जिथं प्रभू त्याला घेऊन जाणार आहे, तो एक स्वर्ग. आणि स्वर्गांचा स्वर्ग म्हणजे जिथं देव राज्य करतो, हे देवासाठी बनवलेला खास स्वर्ग. म्हणजे तिथं तुम्ही पोचणार नाही, देव तुम्हाला भेटायला तिथं येईल. तो म्हणतो माझ्या पित्याच्या घरात राहण्यासाठी पुष्कळ जागा. आता साध्या भाषेत तुम्हाला सांगतो, राजवाड्यामध्ये फक्त राजाच राहतो. भारत देश आहे, भारत देशामध्ये मोदी पंतप्रधान राहतात, पण पंतप्रधानासाठी असणारा, राष्ट्रपतीसाठी असणारा दुसरा एक विशिष्ट प्रकारचं बंगला आहे, त्याच्यामध्ये ते राहतात. स्वर्ग तसाच आहे. देव राहतो ती जागा म्हणजे विशिष्ट प्रकारची जागा, तो एक स्वर्ग आहे. त्या स्वर्गामध्ये देव राहतो. आता विश्वासणाऱ्या लोकांना तो तिथं घेऊन जाणार आहे. बिफोर दॅट किंवा मधल्या कालखंडामध्ये प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्ताची ओळख पटावी, देवाकडे योजना आहे, प्लॅनिंग आहे. कोणतं प्लॅनिंग? जे मी तयार केलं, जे मी निर्माण केलं, या निर्माण केलेल्या
वस्तूवरती, सृष्टीवरती, मनुष्य परत त्यांनी राज्य प्रस्थापित केलं पाहिजे. आता देवाला त्यानं दिलेला शब्द, त्यानं दिलेल्या आज्ञा याचं पालन करणारा व्यक्ती कोणतरी पाहिजे होता. मग आता देवाने योजना केली. पुत्राला सांगितलं, अरे आपल्याला या मानवाचा उद्धार करायचा आहे. देव काय आपल्यासारखा नाही बरं का. आमच्याकडे कसं करतात माहिती का, घराला आग लावील नाही तर प्रॉपर्टी कुत्र्याच्या नावावर करील पण तुला देणार नाही, असं म्हणतात नाही का. ते कुत्र्याच्या नावावर करील पण तुला माझ्या प्रॉपर्टीतला एक पैसा सुद्धा देणार नाही का, माझी आज्ञा तू मोडली. कारण आम्ही माणूस आहे. आणि काही काही लोक करतात पण. मी वाचलं मध्ये एकदा, काही $1 कुत्र्याच्या नावावर टाकून गेलं. कुत्रं जगतं 10 वर्ष आणि पुत्र जगतो 100 वर्ष. मग कुत्र्याला मिळतं पण पुत्राला मिळत नाही का, त्यानं शब्द मोडले. आता देव तो देव आहे. त्या देवानं काय केलं, मी निर्माण केलेली वस्तू माझ्याच पुत्राला दिली पाहिजे. एक एक शब्द तुम्ही ऐकाल बरं का. येशू ख्रिस्त का जगामध्ये आला त्याच्या संबंधानं तुम्हाला समजेल की आम्हाला त्या ठिकाणामध्ये तो शब्द पाठवण्यामध्ये देवाची इच्छा काय होती. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 12 वचन तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल की जर पुत्रासाठी देवानं त्याच्या संतानासाठी ते निर्माण केलेले. वाचा योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 12 वचन. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. शब्द या पृथ्वीतलावर येण्याचं कारण काय, तुम्ही मुलाचा अधिकार गमावला. आता येशू ख्रिस्त देवाला, स्वर्गातल्या बापाला, तुम्हाला आणि मला प्रत्येकाला परत मूल. कारण जोपर्यंत तुम्ही देवाचं मूल होत नाही तुमचं कुठं वारीस तुम्ही होणार आहे. कसं काय अधिकार तुम्हाला मिळणार. सगळे अधिकार तुम्ही घालवले. आज्ञा मोडले, अधिकार गेले. जीवनाच्या झाडावरती अधिकार नाही, ज्ञानाच्या झाडावरती अधिकार नाही. कुठल्या झाडावरती, जी 3 झाडं त्या झाडावरती तुमचा अधिकार नाही. आता तुमचा अधिकार नाही, अधिकार तर तुम्हाला देवाला द्यायचा आहे. आता अधिकार देण्यासाठी शब्द देही झाला. म्हणजे का शब्द देही झाला, इकडं मानवी देहाची गरज आहे. कोणीतरी मानव बनून ती आज्ञा पाळली पाहिजे. कुठल्याच मानवानं आज्ञा पाळलीच नाही, कोणच पाळत नाही. अजून तरी पाळता का हो तुम्ही बघा. किती पण छाती टोकून ओरडून सांगितलं ना तरी 15च्या आसपास घर धुण्यासाठी रविवारचं चर्च बुडवतेच. गोधड्या धुवायच्यात, घराला रंग द्यायचा आहे. जसं येशू यांच्या गोधड्यात येऊन झोपणार आहे नाही का. येशू येणार आहे ना, मग गोधड्या धुवायला पाहिजे. येशू येणार आहे, मग घराला रंग दिला पाहिजे. आणि तो बघणारे बक्षीस देणार आहे का, तुमच्या घराला खूप छान रंग दिला बरं का. ती काही स्पर्धा आहे का किल्ल्यांची, चांगला किल्ला कोण बांधला आणि त्याला सरकारनं बक्षीस दिलं. मुळामध्ये हेतू लक्षात घ्या. मग जेव्हा हेतू समजतो ना तेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करता. आणि लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताचा जन्म हे सगळ्यात मोठं विजय आहे. ज्याला कळलं ना पुत्र जगामध्ये आला, येशू मानव देह धारण करून येण्याचं कारण काय, शास्त्र सांगतं तुम्ही फक्त येशूवरती विश्वास ठेवला, विश्वास ठेवल्या कारणानं तुम्ही देवाची लेकरं बनता. कशाला मानवी देह त्याने पाठवला. आता याच्या अगोदर जे संदेष्टे येऊन गेले ना, प्रत्येक संदेष्टाने देवाची एवढी भीती दाखवली की कोण व्यक्ती देवाकडे यायला तयार नाही. देव असा आहे, देव तसा आहे. इतकं भयानक प्रकारचं वातावरण देवासंबंधानं तयार करून ठेवलं. देव म्हणजे विलन. मोशेच्या काळामध्ये जसं आम्ही पाहतो तेव्हा तसं होतं. म्हटलं मी तुझ्याशी बोलत असताना घरामध्ये जाऊन त्या तंबूमध्ये जाऊन लोकांना सांग, माझी तुझी चर्चा चालू असताना लहान लेकरानं, पशुनं, पक्षीनं कोणी आपल्या जवळ यायचं नाही. आणि जर कोणी आलं त्या पर्वताला स्पर्श केला तो जागच्या जागी मरणार आहे. मोशेनं तसं सांगितलं. आता झालं काय, देव त्याचं गांभीर्य, मुळामध्ये देव बोलण्याचं गांभीर्य समजावून सांगत होता की मी तुझ्याशी बोलताना कोणी आपली जागा सोडू नये, कोणी आणि लेकरानं जवळ येऊ नये. तो गांभीर्य समजावून सांग. माझं बोलणं इतकं महत्वाचं आहे म्हणजे लोकांना देवाच्या बोलण्याचं महत्त्व समजावं. चर्चमधनं लोकांनी फिरू नये, चर्चमधनं लोकांनी मोबाईलमध्ये बघू नये, म्हणजे देवाला ते गांभीर्य समजेल. आता झालं काय माहिती का, लोकांनी घेतलं देव मारतो लेकरं, देव पशुपक्षी मारतो, देव अमकं करतो, देव तमकं करतो. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने पाठवलं, जाऊन त्यांच्या भाषेत समजावून सांग, अरे मी तसं नाही. लोकांनी माझं चित्र वेगळ्या पद्धतीचं रंगवलं. देव ही कुणाच्याच आवाक्यातली गोष्ट नाही. देव कोणाला मिळू शकत नाही. देवाला मिळवायचंय तर फार मेहनत करावी लागते. देवाला मिळवायचंय तर इतका सहजपणे आणि देव तुम्हाला मिळू शकत नाही. मग हे जे लोक सांगत होते ना, सांगत असताना लोक भीत 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 त्या ठिकाणामध्ये. म्हणून तर तुम्ही पाहतो, अहो
जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ना, देवदूताला पाहिल्यावरती ते धनगर सुद्धा घाबरून जमिनीवरती पडले. का? अरे देवदूत. म्हणजे विचार करा, देवाचं काय चित्र तयार करून ठेवले असतील. देवदूताला पाहिल्यावर लोक घाबरून गेले, परंतु देवदूत आल्यावर त्याने एक वचन सांगितलं, येऊ नका. जगाला झालेला आनंद, त्या आनंदाची सुवार्ता घेऊन मी आलेलो आहे. हा शब्द या देहामध्ये झाला. या देहानं, मानवी देहानं तो आला आणि लोकांना समजावून सांगितलं, देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र त्या क्रुसावरती दिला. कशासाठी? कोणाचा नाश होऊ नये, तर जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. सार्वकालिक जीवनाची साधी सोपी कल्पना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितली. सार्वकालिक जीवन पाहिजे तर फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. शब्द देही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. वस्ती म्हणजे तो आमच्या बरोबर राहिला. आमच्या बरोबर राहिला. देवाला आमच्या बरोबर राहणं फार गरजेचं होतं. का हो? राहिला ना, राहता राहता सगळं समजावून सांगता येतं. देव जर आमच्या बरोबर राहिलाच नसता तर देवच कळला नसता. आणि तुम्हाला जर समजा येशू ख्रिस्त आला नसताना, तुम्ही सगळे अंगणात थांबला असता आणि मी इथं थांबून धूप जाळत बसलो असतो, म्हटलं येऊ का आत. आणि मग तुम्ही बाहेरून तिथं काय केलं असतं माहिती का? वर्षभर तुम्ही तिकडं बाहेर थांबला असता. वर्षाच्या एक दिवशी तिथून बाहेरून काय केलं असतं? या पाळक साहेब गेलेत बरं का आतमध्ये, त्यांच्या पायाला दोरी बांधा. आतमध्ये गेल्यावरती जर आपण कोकरा कापलाय त्याचं रक्त घेऊन जातील. आणि पाळक साहेबांच्या पायामध्ये घुंगरू बांधा, का तर जाताना आवाज येतील. आणि समजा तिकडं प्रभूनं अर्पण स्वीकारलं, रक्त शिंपडल्यावर पाप क्षमा जाहीर केली, तर येताना पाळक साहेबांच्या घुंगराचा आवाज परत येतील. म्हणजे तुम्ही सगळे बाहेर थांबून वाट बघ, सगळे डोळे लावून बसताल. हे सगळं बंद आहे. तुम्ही फक्त घुंगरांचा आवाज घेत राहणार आहे. आणि तुम्हाला तास, 2 तास, 3 तास तेलोरे पाळकाच्या घुंगराचा आवाज आला नाही, तुम्ही म्हटलं पाळक साहेब गेले, आणि तुम्ही सगळे रडायला सुरुवात करणार आणि म्हणणार, अरे देवानं आम्हाला क्षमा केली नाही. आता देव म्हटला, अरे या देहाला समजावून सांग, मी दंड देणारा देव नाही. आता तू जाऊन सांग, तू दाखव त्यांना त्या ठिकाणामध्ये. मग येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला, रक्त स्वतःचं घेतलं आणि त्या दर्शन मंडपाकडे गेला. आणि तो शब्द देही झाल्या कारणानं प्रभू त्याला म्हणतो, इथून पुढं तुमच्या आणि माझ्यामध्ये पडदा नाही. सगळ्यांच्या पापाची क्षमा झाली. एकाचा दंड, जसं एका मनुष्यानं आज्ञाभंग केल्यावर सगळे शापित झाले, तशा एकाच्या आज्ञापालनानं सर्वजण नीतिमान ठरले. आणि म्हणून शास्त्र सांगतं, शब्द देही यासाठी झाला की या देहानं असणारा दंड चुकता करावा, आणि त्या देहाचा दंड, त्या देहावरती असणारा दंड तुम्हाला मिळू नये, तर त्या एकानं तो दंड स्वीकारावा. आणि त्यानं स्वीकारलेल्या दंडाच्या द्वारे सगळी देवाची लेकरं बनावीत. हा शब्द देही झाला. तो आमच्यामध्ये राहिला, आमच्यामध्ये त्यांनी वस्ती केली. बायबल सांगतं, तो प्रकाश घेऊन लोकांकडे आला. तुम्हाला माहिती का प्रकाश घेऊन लोकांकडे येण्याचं कारण काय? असं म्हटलं, जेव्हा आदाम निर्माण केला त्याच्या अंगावरती वस्त्र नव्हती, पण जेव्हा आदामानं फळ खाल्लं तेव्हा त्याला कळलं तो नग्न आहे. काय डॉक्टरने, काय सिद्धांत आहे? देवानं त्याला वस्त्र दिलीच नव्हती, पण तरी सुद्धा त्याला नग्नता दिसत नव्हती. मग काय प्रभूनं केली ती जादू अशी त्याच्यावरती? का त्याचे डोळे आंधळे केले होते का? नाही, त्याच्या डोळ्यामध्ये प्रकाश होता. तुम्हाला माहिती का, आता तुम्ही जेव्हा या ट्यूबकडे पाहता किंवा या हॅलोजनकडे तुम्ही पाहता ना, या हॅलोजन किंवा या ट्यूबकडे पाहता ना, त्या ट्यूबमधली तार तुम्हाला दिसत नाही, पण जेव्हा ती लाईट तुम्ही बंद करता तेव्हा त्यातली तार, हे सिक्रेट देवानं वापरलं होतं. हा प्रकाश त्याला दिला होता. नग्नता दिसत नव्हती. सैतान आला आणि त्यानं फ्यूज काढून टाकला, लाईट घालवली, आणि त्याला कळलं मी नग्न आहे. आता प्रभू त्याच्या संबंधाने म्हटलं, तो जगाचा प्रकाश म्हणजे काय? पुन्हा एकदा तुम्हाला लाईट देण्यासाठी येतोय. तुमच्यामधलं जे गेलेलं करंट, आणि तो करंट तुमच्यामध्ये, ते गौरव तुमच्यामध्ये यावं. आणि शास्त्र सांगतं, गौरव त्याच्याकडे आलं, पण लोक त्या गौरवाला आणि स्वीकारू शकले नाही. लक्षात घ्या, प्रभू या पृथ्वी तलावर येण्याचं कारण, या देहामध्ये येण्याचं कारण, काम देऊ नये का? शब्द देही झाला आणि शब्द आमच्यामध्ये त्यांनी वस्ती केली. आणि आमच्यामध्ये वस्ती करत असताना परत एकदा तुमच्या देहाला गौरव प्राप्त व्हावं. कोणतं गौरव?
लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त खबरेमध्ये असताना त्यास तो मारला गेला, खबरेमध्ये पुरला आणि पुन्हा एकदा तो उठला. शास्त्र सांगतं त्या स्त्रीला आणि त्या मरीला तो म्हणतो, मला हात लावू नको, मला माझ्या बापाकडे जायचंय. का? कारण या देहाला गौरव. कुठला गौरव होतो? थोमा म्हणतो की जोपर्यंत मी तुझ्या कुशीमध्ये हात घालत नाही आणि बोटामध्ये हातामध्ये जिथं छिद्र पडलं तिथं बोट घालत नाही, तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. ऐका, कोणतं गौरव आहे? येशू ख्रिस्ताच्या कुशीमध्ये हात घातला, छिद्र होतं. येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये बोट घातलं, छिद्र होतं. आता क्रुसावरती येशू लटकला, त्या देहाला गौरव नव्हतं म्हणून त्याला वेदना होत्या. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला, त्याच्या कुशीमध्ये जखम होती पण वेदना नव्हत्या. हे गौरव आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर येण्यामागं देवाची धारणा काय होती माहिती का? हे जे तुमचं शरीर, हे गौरव निघून गेलेलं आहे, या शरीराला पुन्हा गौरव प्राप्त व्हावं. आता गौरव कसं प्राप्त होतं? जेव्हा तुम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवता, तेव्हा देवाची लेकरं तुम्ही बनता, देवाची मुलं तुम्ही बनता आणि तुमचं शरीर गौरवी शरीर बनतं. गौरवी शरीर बनतं म्हणजे काय होतं? कधी कधी आता सगळेजण चर्चा करत आहेत, बऱ्याच लोकांचं तर मला फोन पण सांगतो, नाही तुम्हाला कॅन्सर होणार नाही. कोण सांगितलं? त्याने आपोआपासून मोकळे झाले. पाळक साहेबांच्या घशाचा कॅन्सर झालाय आणि तुम्हाला काय होणार नाही. अरे बाप. आणि काय नाही, पाळक साहेब तुम्ही भिवू नका. म्हटलं कशाला? तुमचं ऑपरेशन आहे. मला भीती नाही, डॉक्टरला भीती आहे माझी. याला नीट केलं पाहिजे, नाही तर हा सोडणार नाही. जेव्हा गौरवी शरीर असतं ना, तेव्हा तुम्हाला कशाचीच भीती नसती. जसं प्रभू येशू ख्रिस्ता संबंधानं म्हटलं नाही का, त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला, आता त्याच्या कुशीमध्ये जखम आहे आणि थोमा म्हणतो मला ती जखम चाचपायची. आता विचार करा, जखमेत बोट घातल्यावर कसं होईल? येशू म्हणतो जखमेत बोट घाल. का? हे शरीर गौरवी शरीर आहे. मानवी देहामध्ये येशू ख्रिस्त येण्याचं कारण काय? जर मानवी देहामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला तर तुमचं शरीर गौरवी शरीर बनावं. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडं दुःख, आजारपण, वेदना, त्रास येतो, तेव्हा तुम्हाला येशूवरती विश्वास ठेवण्यासाठी सांगितलं जातं. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. मग आता विचार कर, जर तुमचा ख्रिस्तावरती विश्वास आहे तर कोणता आजार तुमचा नाश करेल? हो, हे सिक्रेट आहे. मानवी देहामध्ये येण्याचं कारण काय? हे सिक्रेट, हे रहस्य आहे. गौरव तुमच्याकडे आलं. वाचा योहानाचं शुभवर्तमान, तो गौरव, त्या गौरवाचे भाग आम्ही बनलो, गौरव पाहिलं. वाचा. हा. शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेले आम्ही त्याचं गौरव पाहिले. गौरव पाहिलं. पहा, फार सुंदर आहे बरं का. किती तुम्हाला समजते मला माहित नाही. हा थोडासा डोक्यावरून जाणारा संदेश आहे, पण तरी मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो. तो म्हणतो की शब्द देही झाला, त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली आणि गौरवाला सुरुवात केली. ऐका, नाताळचा संदेश, ख्रिस्त जन्मोत्सवाचा संदेश किंवा याला उत्सव तुम्हाला साजरा करायचा, घरी गेल्यावर तुम्ही उत्सवामध्ये असणार आहेत. उत्सव. आणि लक्षात ठेवा, सण एक दिवसापुरता असतो, उत्सव येशू ख्रिस्त येईपर्यंत असणार आहे. सण एक दिवसाचा आहे. 25 तारीख नाताळाला 25 तारीख झाली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी म्हणतो 2 तारखेपासून तुमच्याकडे प्रॉब्लेम्स असणार आहे. पण ख्रिस्ताच्या या पृथ्वी तलावरचं आगमन, त्याचं सिक्रेट, तो कशासाठी आला हे ज्या दिवशी तुमच्या लक्षामध्ये येईल ना, तेव्हा तुम्ही उत्सवात असणार आहे. आणि हा उत्सव किती दिवस चालणार आहे? हा उत्सव येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत चालणार आहे, ढगावरती बसून येईपर्यंत. मग इथं त्याच्या संबंधाने म्हटलं की ते गौरव जगानं पाहिलं. वाचा, काय लिहिलं ते? शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. आता या शब्दानं आमच्यामध्ये वस्ती केली. आम्हाला माहिती की जेव्हा यशाच्या पुस्तकामध्ये म्हटलं, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्यास म्हणजे आमच्यामध्ये वस्ती करणारा देव. आता हे तुम्ही ऐकलं, पण तो संदेश तुम्ही घेताना काय म्हणता की त्यानं आमच्यामध्ये राहावं. राहावं म्हणजे वस्ती करावी. त्या वस्तीचा फायदा काय? शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आता येशू ख्रिस्त मानवी रूपाने आला. मानवी रूपाने आल्यावर अनेक घरांमध्ये तो गेला. हो,
जन्माच्या वेळेस आम्ही पाहतो प्रगटीकरणाच्या पुस्तकात पण ते लिहिलं, पहा मी द्वारा शुभ आहे, दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकेल आणि मी त्याच्याबरोबर आतमध्ये येईल आणि त्याच्यामध्ये जेवेल. आता येशूच्या जन्माच्या वेळेस दार ठोकलं गेलं. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हणतो अजून पण मी दार ठोकत आहे. त्यावेळेस लोकांनी घर बंद केलं, अजूनही लोक घर बंद करते, दार बंद करत आहे. ते ख्रिस्ताला आतमध्ये वस्ती करण्यासाठी घेत नाहीत. प्रॉब्लेम तो आहे. शब्द देही झाला, त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. येशू आमच्या घरात, आमच्या परिवारामध्ये, आमच्या चर्चमध्ये, आमच्या कामाच्या ठिकाणी त्यांनी वस्ती केली पाहिजे, आमच्यामध्ये थांबला पाहिजे. देवानं कशासाठी पाठवलं येशूला? मानवी देहामध्ये, की मानवी देहातला येशू तुमच्यामध्ये असला पाहिजे. आता तो म्हणतो की मी आलो म्हणजे माझं गौरव जगानं पाहावं. आणि लक्षात घ्या, या गौरवाची सुरुवात करताना येशू स्वतःचं प्रॅक्टिकल रूप दाखवताना असं लिहिलं की जेव्हा त्यानं सेवेला सुरुवात केली, पहिला प्रवेश त्यानं काना गावात केला. आणि काना गावामध्ये दुसरं तिसरं काही नव्हतं तर एक लग्न होतं. म्हणजे काय हो, देवाला पहिल्यांदा तुमच्या कुटुंबामध्ये येऊन त्याचं गौरव दाखवायचं असतं. काना गावामधले असणारं लग्न म्हणजे परिवार. परिवारामध्ये तुमचं गौरव दिसलं पाहिजे, देवाचं गौरव दिसलं पाहिजे. त्यानं परिवारामध्ये यावं. त्या लग्नाला येशूला निमंत्रण होतं. आता येशू जो मानवी देहानं आला, देहानं आमच्यामध्ये वस्ती केली. प्रश्न तोच आहे, तुमच्या परिवारामध्ये येशू अस्तित्वात आहे का? येशूला तुम्ही तुमच्या परिवारामध्ये घेतलं का? निमंत्रण दिलं का? जसं काना गावात निमंत्रण दिलं. आता काना गावात निमंत्रण दिल्यावर येशू असल्यामुळं तो म्हटलं की जगानं त्याचं गौरव पाहिलं. आता तुम्हाला गौरव पाहिजे. काना गावात येशूला बोलवलं. येशूला बोलवल्यावर द्राक्षरस संपला आणि संपल्यावर त्यांची धावपळ सुरू झाली. अरे द्राक्षरस संपला, द्राक्षरस संपला. आणि मग आम्ही पाहतो लोक मरियेकडे गेले. मला कधी कधी प्रश्न पडतो, मरियेनं एकही चमत्कार केला नव्हता. येशू ख्रिस्त 9 वर्षाचा असतानापासून थक्क करणाऱ्या गोष्टी तो करत होता. ऐका, थक्क करणाऱ्या गोष्टी. शास्त्री पुरुषांवर बरोबर वचनातले वाद काढून, त्या वचनामधले गोष्टी काढून त्यांच्याशी वाद घालत होता. म्हणजे मरियेनं कुठं सुद्धा धर्मप्रसार केला नाही, शास्त्रातली वचनं काढली नाही, तरी लोक मरियेकडे गेले. म्हणजे ते गौरव चुकीच्या ठिकाणी शोधत बसले. त्यांना असं वाटलं मरियेने येशूला जन्म दिला म्हणजे मरियेकडे जाऊन आमचे प्रश्न आम्ही सोडवले पाहिजे. त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो त्यांनी मरियेकडे पाहिलं. मरिया सांगते त्या लोकांना, मी काही करू शकत नाही, हा जे काही सांगेल ते तुम्ही करा. हीच गोष्ट पिता सांगतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन वर येतो, पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने येतो, त्या स्वर्गातनं एक वाणी येते. ती काय? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, याचं तुम्ही. बापानं ते सांगितलं. पृथ्वी तलावर मानवी देह धारण करून ज्या स्त्रीच्या उदरातनं तो जन्माला आला, ती पण काय सांगते? हा जे सांगतो ते तुम्ही करा. आता गौरवाची सुरुवात कुठून होती माहिती का? येशू सांगतो ते सुरुवात केली की गौरवाला सुरुवात होती प्रियांनो. म्हणून अजून पण लोकांमध्ये ते गौरव का आलं नाही? काय येशू सांगतो ते आपल्या मनचं सगळं करायचंय. अजून पण तारा झटकून लावून टाकायचा. अंतकरण नाही झटकायची, पण तारा झटकायचा. अजून पण साफसफाई कशी? भांड्याची साफसफाई. मग येशू म्हणतो ना, अरे शास्त्री पुरुषा, तू बाहेरून वाटी साफ करतो, आतून साफ काय? म्हणजे येशू ख्रिस्त जन्माला येण्याच्या अगोदर गौरव पाहिजे तर कशाची साफसफाई केली पाहिजे? कशाची? जोरात बोला की. म्हणजे सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? पण आम्ही घरापासून करतो आणि दरवर्षी घरच साफ करत बसतो, दरवर्षी घरालाच रंग देतो, दरवर्षी आम्ही घराचीच डागडुजी. आणि शरीरासाठी काय करतो? चांगले कपडे आणि उठण्याने आंघोळ, म्हणजे बाहेरूनच साफ. मला आठवतं की लहानपणी आमच्या आई मोती साबण आणायची, वासायचं त्याला फार सुंदर चंदनाचा. आणि 25 तारखेला त्याची वाट बघायचो, कारण वर्षात एकदाच तो साबण. आता 12 महिने तेच वापरतात, त्याच्याने महत्त्व राहिलं नाही. मग ते तो साबण वर्षाच्या सुरुवात, जसं डिसेंबर येईल ना, त्या 2-3 गोष्टी. एक फटाकडे, दुसरं घराची रंगरंगोटी, तिसरी गोष्ट कपडे, आणि चौथी गोष्ट बिर्याणी. आता बिर्याणी तर नको नको झाली नाही का? बस झालं. बिर्याणी बघितली तरी घाम फुटतो, पण ते वर्षात एकदा बिर्याणी करतो. मग तुम्ही स्वतःचं शरीर साबणानं साफ करता, पण इपिस्कराच्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या 26 वचनामध्ये म्हटलं, त्यानं वचनरूपी जलस्नानाने त्याने मला शुद्ध केलंय. खरी सफाई कुठे आहे? खरी सफाई अंतःकरण, खरी सफाई हृदय आहे. ख्रिस्ताचं गौरव तुम्हाला आतमध्ये घ्यायचं.
तर पहिल्यांदा आम्ही आमचं अंतःकरण साफ केलं पाहिजे, हृदय साफ केलं पाहिजे. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. येशूनं साफसफाई करायला सुरुवात केली. प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला, त्याने तो मग तुम्ही हातामध्ये विळा घेतलेला आहे, तो झाडण्यासाठी साफ करण्यासाठी आला. आणि तुम्ही बघितलं तर येशू ख्रिस्तानं सगळ्याला झाडच सुटलाय. का येशूनं प्रेमाचा संदेश दिला. मंदिरात गेल्यावर तो मंदिरामध्ये माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थनागृह म्हणतील, तुम्ही काय केलं? असला संदेश मी इथं दिला तर ठेवताल का मला पाळक? पण येशू ख्रिस्त चर्चमध्ये गेला आणि त्याने सांगितलं माझ्या पित्याचं ग्रह प्रार्थना ग्रह बनलं पाहिजे. तुम्ही चोर आणि लुटारूची गोष्ट, म्हणजे मंदिर त्यानं साफसूफ केलं. येशू ख्रिस्त आला, तो राहिला, त्यानं काय केलं? मंदिर साफ केलं. आता तुझं शरीर हे जिवंत देवाचं, मग तो तुमच्यामध्ये राहतो. आम्ही म्हणतो नाही माझ्यामध्ये. कधी म्हणतो माहिती का? भांडण करताना कोण आमच्यावर वरचढ झाली, माझ्यातलं येशू तुला बघून घेईल. तो म्हणतो तुझं तू बघून घे, मी आहेच कुठं तुझ्यामध्ये. तुझ्यामध्ये असतं तर तू भांडणं केलीच नसते, वाद घातलेच नसते. मी आल्यावरती पहिल्यांदा तुम्हाला साफसूफ करतो. म्हणून येशू ख्रिस्तानं सगळ्याला साफ करायला सुरुवात केलं. मंदिराला साफ त्यानं केलं. गौरव पाहिजे तर पहिल्यांदा स्वतःला साफ करणं गरजेचं आहे. स्वच्छ व्हा, पवित्र व्हा. कशासाठी तो आला? मानवी देह धारण का केला? मानवी देहाला त्यानं साफ करणं गरजेचं आहे. मानवी देहावरती कुठल्या प्रकारच्या पीडा आल्या, कोणत्या गोष्टीनं मानवी देह अशुद्ध बनलेला आहे, कोणत्या गोष्टीनं या मानवी देहाला शुद्ध होणं गरजेचं आहे, कोणते शाप त्याच्यावरती आले. आज्ञा मोडल्याच्या कारणानं मानवी देह शापित झाला, दंडित झाला, अस्वच्छ झाला. आणि येशू ख्रिस्तानं पहिले त्या देहाला स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, बागेतले जे चिन्ह होतं, यशाच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या 14व्या वचनाकडे पुन्हा आपण जाऊया. बागेमध्ये असणारं जे चिन्ह होतं, पहा कुमारी स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडेल आणि तू त्याची टाच फोडशील. यशाच्या पुस्तकात 7:14 मध्ये ते सांगितलेले. वाचा. यास्तव हा, प्रभू स्वतः चिन्ह देत आहे. स्वतः चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल पुत्र प्रसवेल, व त्याचे नाव इम्मानुएल, त्याचं नाव इमॅन्युएल, आमच्या सन्निध देव आमच्या सानिध्य देव असे ठेवील. असे ठेवील. आता मत्तय 1 अध्याय 18 ते 21 वचन वाचा. उत्पत्तीचं आम्ही वाचलं. 3 अध्याय 11 ते 15 वचन वाचली. यशया 7:14 वाचलं. मत्तय 1:18 ते 21 वाचा. हा, येशू ख्रिस्ताचा जन्म येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. या प्रकारे झाला. त्याची आई मरिया, त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर, हिचे योसेफास वागदान झाल्यावर, त्यांचा सहवास होण्यापूर्वी हा, ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता, तिचा पती योसेफ नीतिमान होता. व तिची बेआबरू करण्याची तिची बेआबरू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे, त्याची इच्छा नसल्यामुळं तिला गुप्तपणे सोडण्याचा गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता, असे विचार त्याच्या मनात घोळत असता, पहा प्रभूच्या दूताने प्रभूच्या दूतानं त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, स्वप्नात दर्शन देऊन म्हटलं, योसेफा, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार मरियेचा आपलं पत्नी म्हणून स्वीकार कर. अन्मान करू नकोस, अन्मान करू नकोस. कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. पहा, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देव बोलला, स्त्रीचं संतान आणि तुझं संतान याच्यामध्ये मी वैर प्रस्थापित करेल. स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडील आणि तू त्याची टाच फोडशील. देवाचा हेतू, देवाचा उद्देश स्पष्ट होता की त्यानं या स्त्रीच्या संतानाच्या द्वारे, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आता बघा, सैतानानं मनुष्याला पाप करण्यासाठी प्रवृत्त केलं. नीट ऐका, मानवी देहानं पाप केलं, देवाची आज्ञा मोडली, मानवी देह देवापासून असणारा दंड त्यानं स्वीकारला. आता मानवी देहाचा दंड देवाला काढून घ्यायचा होता. देवानं शब्द दिला होता. शब्द काय? की तुम्ही पाप केल्या कारणानं आता पीडा भोगणार, दुःख भोगणार. आता देवाला दुसरा शब्द द्यायचा होता. कोणता शब्द? मानवी देह पाप न करण्याचं अभिवचन मला देईल, मी त्यांच्यातले शाप काढण्याचं अभिवचन देईल. मग आता मानवी देहामध्ये एक शब्द यायला पाहिजे, आणि तो शब्द कोण? ज्याची निर्मिती शब्दानं झाली. येशूची निर्मिती शब्दानं झाली. आता तो शब्द येशू ख्रिस्त शब्दाच्या रूपानं. प्रश्न लोकांना पडतो की जन्माला आला कसा? येशू शब्द आहे, आणि शब्द देवानं मरीच्या उदरामध्ये टाकला. स्त्री आणि पुरुष, तिथे स्पष्ट लिहिलं,
स्त्री आणि पुरुष एकत्र येण्याच्या द्वारे, देहाच्या वासनेच्या द्वारे त्याचा जन्म झाला नाही. शब्दाच्या द्वारे पवित्र आत्म्यानं तिच्यावरती छाया केली आणि पवित्र आत्म्याने तिच्यावरती छाया केल्यावरती तिचं गर्भधारण झालं. आणि गर्भधारण झाल्यावरती असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, ती नीतिमान होती, योसेफ नीतिमान होता आणि योसेफानं तिला सोडण्याचा विचार केला. आणि तेव्हा परमेश्वराचा शब्द तिथं आला आणि शब्द इतका सुंदर होता, तो म्हणतो मरियेला सोडू नको का, तिच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल त्याचं नाव येशू ठेव. आणि येशू ठेव याच्या शब्दानंतर काय म्हटलं त्यानं, तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. तारील. हे सर्व अशासाठी की कशासाठी की प्रभूने संदेश त्यांच्या द्वारे सांगितले. म्हणजे देवानं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जो संदेश दिला होता किंवा देवानं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जो शब्द दिला होता की पुन्हा एकदा स्त्रीचं संतान येऊन त्या सैतानाचं डोकं फोडेल, तिकडं या स्त्रीला आम्ही पाहतो मरियेला त्यानं निवडलं आणि मरियेच्या उदरामध्ये त्यानं येशूला पाठवलं शब्दाच्या रूपानं. लक्षात ठेवा, मानवी असणाऱ्या संबंधानं येशूचा जन्म झाला नाही. स्पष्ट सांगतं जे यशाच्या पुस्तकामध्ये येशूच्या जन्माच्या अगोदर 750 वर्ष अगोदर भविष्यवाणी करण्यात आली. कुमारी गर्भवतीन पुत्र प्रसवेल. मरिया कुमारी होती, मग मरियाच का, मरिया नीतिमान होती, योसेफ नीतिमान होता. म्हणजे येशूचा जन्म कुठं होता माहिती का तुम्हाला? जेव्हा तुमच्यामध्ये नीतिमत्व असतं तेव्हाच ख्रिस्त तुमच्यामध्ये प्रवेश करतो. नीतिमत्व धार्मिकता नसेल, तुम्ही किती पण ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये निमंत्रण द्या, येशू तुमच्यामध्ये कधीच येऊ शकत नाही. आता नीतिमत्व म्हणजे काय? बऱ्याच लोकांना असं वाटतं नीतिमत्व म्हणजे काय, सकाळी उठून प्रार्थना करणं नीतिमत्व, चर्चला जाणं नीतिमत्व, दानधर्म करणं नीतिमत्व, उपवास करणं नीतिमत्व का? नाही. स्पष्ट शब्दामध्ये नाही. कसं काय नाही? यशाच्या पुस्तकाच्या 1 अध्यायाच्या 10 वचनामध्ये म्हटलं, तुमचे शब्बात, तुमचे चंद्रदर्शन, तुमचं अर्पण, तुमचे उपवास, हाचा यशाचं पुस्तक 1 अध्याय, हे काहीच नीतिमत्व नाही. हां, सदोमाच्या अधिपतींनो, हां, परमेश्वराचे वचन ऐका. गमोऱ्याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. परमेश्वर म्हणतो तुमचे बहुत यज्ञ बली, बघा अर्पण म्हणजे यज्ञ बली, तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय कामाचे, माझ्या काय कामाचं, मेंढरांचे होम, मेंढरांचं होम, पुष्टवासरांची वपा, पुष्टवासरांची वफा, यांनी माझी अतितृप्ती झाली यांनी आहे. माझी अतितृप्ती झाली आहे. बैल कोकरे व बोकड यांच्या रक्तानं मला संतोष होत नाही. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवता. हे तुम्हाला सांगितले कुणी सांगितलं तुम्हाला हे? निरर्थक अर्पण आणखी आणू नका. धुपाचा मला वीट आहे. धुपाचा वीट, धूप म्हणजे तुमच्या प्रार्थना, धुपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन शब्बात व मेणे भरवणे. चंद्रदर्शन करा, शब्बात करा, दर रविवारी चर्चला या किंवा संजीवनाच्या सभा भरवा आणि संजीवनाच्या सभेला जा. हा, मेळे म्हटले. पुढे मला खपत नाही. काय म्हणलं होते ना? मला खपत नाही. तुम्ही रविवारी चर्चला येता तो तुम्हाला खपत नाही. बघा, तुम्ही इकडे आला पण तो आता म्हणतो काय, तुम्हाला मला खपलंच नाही तुमचं येणं. मग आम्ही तर म्हणतो धार्मिकता आहे, नीतिमत्व आहे. नीतिमत्व हे नाही. नीतिमत्व याला कधीच म्हटलं जात नाही. तुम्ही किती सभा अटेंड केल्या, तुम्ही किती चर्च अटेंड केलं, तुम्ही किती दानधर्म केला, ह्याला नीतिमत्व म्हटलं जात नाही. मग नीतिमत्व नेमकं काय? नीतिमत्व म्हणजे एक सत्व आहे. काय सत्व माहिती का? गव्हाला जर पाखडलं जातं ना तर सगळा कचरा निघून जातो आणि जे राहतं त्याला नीतिमत्व म्हणून म्हटलं त्याने. जो गहू तो कोठारामध्ये साठवा, त्यानं नीतिमत्वा संबंधानं गहू बोललेला आहे. मग गव्हाचं वैशिष्ट्य काय? त्याच्यातला भुस्सा निघून गेला पाहिजे. कोणता भुस्सा? राग, द्वेष, मत्सर, लोभ, निंदा, अपमान, ज्या गोष्टी प्रभूला देहामध्ये आवडतात त्या तुमच्यातनं गेल्या पाहिजेत. मग तुम्ही शब्दात दिवशी चर्चमध्ये आला पण तुमच्यात राग आहे, तुमच्यात द्वेष आहे, तुमच्यामध्ये मत्सर आहे, तुमच्यामध्ये हेवा आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. मग कसं काय नीतिमत्व असणार आहे? म्हणतो नाही मला हे पसंत. मंदिरामध्ये आला तुम्ही, मंदिरात येऊन पण ख्रिस्त तुमच्यामध्ये नाही. मग लक्षात घ्या, नीतिमत्वाला दुसरा जर करेक्ट शब्द कोणता असेल तर सहनशीलता. कसली सहनशीलता? योबाच्या बाबतीमध्ये त्याची लेकरं मेली, त्याची संपत्ती मेली, त्याचं आरोग्य गेलं, तो गरीब झाला, पण त्याचं नीतिमत्व असं लिहिलंय,
त्याच्यासारखा नीतिमान आणि सात्विक व्यक्ती दुसरा कोणी पृथ्वी तलावरती नाही. मग आता नीतिमत्व म्हणजे काय? तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये तुमचा स्वभाव न बदलणं याला नीतिमत्व म्हटलेलं आहे. कठीण परिस्थितीमध्ये तुमच्या स्वभावामध्ये बदल नाही. तुमच्यामध्ये तीच शांती आहे, तुमच्यामध्ये तीच धार्मिकता आहे, तुमच्यामध्ये तोच स्नेह आहे, तुमच्यामध्ये तोच विश्वास आहे, तुमच्यामधलं बोलण्याची पद्धतीच. तुम्ही कधीच रागावले गेले नाहीत म्हणजे तुम्ही नीतिमान आहात. यशाच्या पुस्तकामध्ये म्हणतो सगळं काय म्हटलं, तुमचा भार सहन करून. वाचावर ते वचन. हा, निरर्थक अर्पणे आणखी आणू नका. हा? धुपाचा मला वीट आहे. धुपाचा वीट आहे, चंद्रदर्शन शब्दात चंद्रदर्शन शब्दात व मेळे भरवणे मेळे भरवणे मला खपत नाही. मला खपत नाही. सणांचा मेळा सणांचा मेळा हाही अधर्मच होय. बघा आता 25 तारखेला एवढे फुगेवाले चर्चमध्ये बघा तुम्ही. आपल्याकडे नाहीत फुगेवाले कारण त्यांना माहीत नाही अजून. येतील इथं पण फुगेवाले दिसतील. बाहेर जर तुम्ही बघितलं तर एवढी गर्दी, सगळे लोक तिथं का येशू जन्म आणि नाचत नाचत अगदी ख्रिस्त जन्मला. आता बघा की तुम्ही कॅरल जरा कमी व्हायला लागले, पण तुम्ही बघितलं ख्रिस्त जन्मला ख्रिस्त जन्मला घरात जाऊन 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 जाऊन. आणि त्या नीती ते देवदूत, आता देवदूतांनी पहिलं कॅरल केलं स्वर्गामध्ये नाही का. येशू जन्माला आला त्याच देवदूत आले, त्यांनी गीतं गायली आणि पृथ्वी तलावरती असणाऱ्या लोकांनी ती गीतं स्वर्गामध्ये गेल्यावर पाहिलं. अहो हे दारुडे दारू पिऊन स्वर्गात घुसतात आणि ते गाणे गातात सगळीकडे जाऊन फिरून फिरून येशू जन्मला येशू जन्मला. अहो तुम्ही ज्या स्वर्गाचा विचार करता त्या स्वर्गामध्ये नीतिमत्व नाहीच आहे. नीतिमत्व म्हणजे तुमच्या विचारांची शुद्धता आहे. नीतिमत्व म्हणजे तुमच्या हृदयाची शुद्धता आहे. नीतिमत्व म्हणजे तुमच्या मुखाची शुद्धता आहे. नीतिमत्व म्हणजे तुमच्या विचारांची शुद्धता आहे. नीतिमत्व म्हणजे वैर नष्ट होणं. नीतिमत्व म्हणजे हृदय स्वच्छ करणं. याला नीतिमत्व म्हटलेलं आहे. आणि तो म्हणतो तुमचा सणाचा मेळा हा देखील अधर्म आहे. मग विचार करा, आता 25 तारखेची तयारी लोक करत आहे, एवढा मोठा उत्सव साजरा करत आहे, घरावरती तारा लावला जाणार आहे आणि त्याच्या पलीकडं आता चर्चवरती परवा ते लाईटवाला आला. लावायची का लाईट? लाव बाबा. लोक नाही चमकले तर लाईटी तरी चमकू दे. प्रश्न तो नाहीये. तुम्ही तुमच्या घराला, तुमच्या चर्चला, तुमच्या मंडळीला, तुमच्या बिल्डिंगला किती डेकोरेटिव्ह करताय. मी तर म्हणतो मंडळी आत्म्याच्या कृपादानानं प्रज्वलित होईल ना. तुझ्या ठाई असलेलं कृपादान प्रज्वलित कर म्हटलेलं आहे. लाईट प्रज्वलित नाही करायची, लाईट नाही लावायची, कृपादान प्रज्वलित करायचं आहे. कृपादान तुमच्यामधलं कृपादान कसं असणार आहे? ते कृपादान हृदयाची स्वच्छता, शुद्धता. एकदा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आला, येशूनं आमच्यामध्ये वस्ती केली. विचार करा, येशू आमच्यामध्ये वस्ती करून आहे. माझ्या बरोबर येशू आहे. किती सावधगिरीने बोलावं लागेल, येशू माझ्यासोबत आहे. तर आता मला पुलपीटवर राग व्यक्त करून तुम्हाला भांडून नाही चालणार. का नाही भांडणार? मी तुम्हाला जसं घरात बोलतो तसं तुम्हाला नाही मी बोलू शकत. का बोलू शकत नाही? तुम्ही सगळे मला बघता आणि तुम्ही मरणार आहे तरी मी तुम्हाला घाबरतो. जो मरत नाही, जो कायम आमच्या बरोबर आहे आणि तो आमचं जजमेंट करणार आहे, मग तो आमच्या बरोबर आहे. शब्द देही झाला, त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. लक्षात ठेवा, येशू आमच्या बरोबर रोज असतो. आता येशू आमच्या बरोबर आहे म्हणजे आमचं जाणं, उठणं, बसणं, चालणं, बोलणं सगळ्याला नियंत्रण येतं. कशाला शब्द देई झाला? आमच्यामध्ये राहावं, आम्हाला नीतिमत्व द्यावं. तुम्हाला माहिती का, येशू ख्रिस्त जेव्हा पेत्रला सोडून गेला, पेत्रला सोडून गेल्याबरोबर काही तासामध्ये पेत्र शिव्या देऊ लागला. याच्या अगोदर 3.5 वर्षात पेत्रानं कुठं शिवी दिली नाही बरं का. पण जेव्हा येशू ख्रिस्ताला पकडलं आणि पकडल्याबरोबर या पेत्रानं 3 लोकांसमोर येशूला शिव्या दिल्या. म्हणजे येशू नसला की मुखावरचं नियंत्रण निघून जातं. मग त्यांनी मानवी देहामध्ये वस्ती केली, मानवाच्या देहामध्ये आला आणि त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. जेव्हा तुमच्या परिवारामध्ये येशू येतो ना, तुमचा परिवार आहे तसा राहत नाही, तुमचा परिवार पूर्ण बदलून जातो. म्हणून सणाचा मेळा अधर्म आहे. ज्या लोकांचं जीवन स्वच्छ झालं नाही, शुद्ध झालं नाही, तुम्ही किती पण भारी कपडे घाला, तो म्हणतो अरे मला तो अधर्मच वाटतो. तुम्ही किती भारी जेवण करा, किती भारी फराळ करा,
नाही का, आता ते साचे आलेत फार सुंदर. पुरी फक्त शंकर पाळ्याशाच्या धरायचं, ते गोल बनवायची आणि काय म्हणतात त्याला, फिरकीच नाही का, फिरकी इकडं इकडं, ते मला मजा वाटायची फिरवायला. अशी इकडं फिरवायचं, मग असं, मग मी म्हणायचं अरे किती सुंदर त्रिकोणी झालेत. आता साचे आलेत, आता भावल्या नाचतेत. भावल्या नाचू द्या, नाहीतर स्टार तळून काढा. येशू म्हणतो ते स्टार घाल खड्ड्यात. तोंडामध्ये गोडवा येऊ दे, हृदयामध्ये स्वच्छता येऊ दे. जेव्हा हे कराल तो म्हणतो हा सणाचा मेळा अधर्म नाही, आता खरी नीतिमत्वाला सुरुवात झाली. ते येशूनं दाखवून दिलं पृथ्वी तलावर आल्यावर. ज्यानं त्याला क्रुसावरती दिलं, तिथं क्रुसावरून तो म्हणतो या ना क्षमा करी. हा गोडवा आहे. आमच्यामध्ये बस्ती केली, मानवी देहामध्ये बस्ती केली. ज्यानं क्रुसावर दिलं त्यांच्यासाठी आशीर्वाद, त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना. तो म्हणला या देहाला तो हे करताना तुम्ही जे सण म्हणून समजता तो अधर्म आहे. देवाच्या दृष्टिकोनातनं तो अधर्म आहे. म्हणजे पहिल्यांदा सण साजरा करताना 1 तारखेपासून लोक 1 जानेवारीला निर्णय घेतात. लोक म्हणतात नाही आता या वर्षाचा नवीन निश्चय, सगळ्यांशी नीट राहायचं. गेल्या वर्षीचं काय झालं मग? शाळा सुटली, पाठी फुटली. मुळामध्ये तुम्ही तेव्हा विचार नाही करायचा. येशू ख्रिस्ताचं आगमन, जसं ख्रिस्त जन्माला येण्याची तयारी केली जाते, तसं आमच्या हृदयाला रिपेअरिंग करण्याची तयारी केली जाते. म्हणून म्हटलं मानवी देह त्यामध्ये, आणि तो आला. त्याचं उद्देश त्यानं सांगितलं. मत्तय 1:21 मध्ये वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान 1 अध्याय 21 वचन. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. तो आपल्या देवाचा हेतू शब्द देही झाला, त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. मरियेच्या उदरामध्ये येशू ख्रिस्त शब्दाच्या रूपानं आला आणि मरियेनं त्याला जन्म दिला. आता उद्देश काय होता? तो शब्द देही झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि तो आपल्या प्रजेला पापापासून तारील. नीट आहे का? सण आणि पाप या 2 गोष्टी एकत्र कधी राहू शकत नाही. जेव्हा सण येतो, जेव्हा येशूचा जन्म येतो, तर पहिल्यांदा पापापासून सुटका व्हायला पाहिजे. पाप आम्हाला समजत नाही असं नाही. काही लोक नाही पाप नाही समजत, तो काय मी करत नाही पाप, मला लोक पाप करण्यासाठी भाग पाडतात. मग पुत्राचं काय? पुत्राचं काय? मला राग येत नाही, लोकांमुळे मला राग येतो. मग पुत्र कुठे? तो प्रजेला पापापासून तारील म्हणजे सोडविल. तारण म्हणजे सोडवणं. लक्षात ठेवा, तारण या शब्दाचा अर्थ सुटका किंवा सोडून. माझं तारण झालं, आम्ही म्हणतो नाही माझं तारण 1995-96 ला झालं. माझं तारण म्हणजे काय? बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा घेतला म्हणजे तारण नाही. बाप्तिस्मा घेतला म्हणजे ते बाह्य चिन्ह. मग तारणाचं चिन्ह, तारण म्हणजे सुटका. एकदा तुमचं तारण झालं, बाप्तिस्मा झाला, तुमचा जुना मनुष्य पाण्याखाली गेला. जुने तुमचे स्वभाव आहेत, जुन्या तुमच्या सवयी आहेत, त्या सगळ्या सवयी पाण्याखाली. मानवी देहानं तो आला, तो म्हटला पापापासून सुटायला पाहिजे. मग त्याने पाप सांगितलं. कोणतं पाप आहे? जक्कायच्या घरी गेला. जक्काय त्वरा कर खाली मला तुझ्या. तुम्हाला माहिती का जक्कायलाच त्याने का निवडलं? बरेच लोक होते तिथं, त्यांना सोडून जक्कायलाच का निवडलं? त्याचं उत्तर जक्काय देतो, मी कुणाचं? मग येशू त्याच्या, आता बघा, तो म्हटला तो आपल्या प्रजेला पापापासून सोडेल. येशू जक्काय जास्त म्हणतो ना, मी कुणाचं कुभांडण घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरिबाला देतो. त्यास येशू त्याला म्हणतो आज या घराण्याला. म्हणजे तिथं कबुली हो, जाणीव तर व्हायला पाहिजे ना. मुळामध्ये काय होतं माहिती का, आम्ही एवढे कठोर हृदयाचे झालेलो आहोत ना, अनेक वर्ष प्रभूमध्ये चालल्या कारणानं पाप आमच्यामध्ये राज्य करत आहे. त्याच्याविषयी आम्हाला काही वाटत पण नाही. का तर हृदय कठीण झालेलं आहे, आमचं अंतःकरण खूप कठीण झालेलं आहे. आणि मुळामध्ये पाप करणारा स्वभाव आमचा आहे. पण आम्ही जसं आदामानं जी गोष्ट केली, मी फळ खाल्लं नाही, जी हवा तुम्हाला दिली तिने मला फळ खायला भाग पाडलेलं आहे. आज पण आमची मनोवृत्ती तीच आहे. जे बागेत घडलं ते पण अजून तसंच घडतं. ज्या व्यक्तीला तू माझ्यासोबत दिलं तिच्यामुळं मी पाप. लक्षात घ्या, कोणा व्यक्तीमुळं तुम्ही पाप करत नाही. लुसिफर येऊन तुम्हाला फळ खायला घालतो. लुसिफर सांगतो तुम्हाला हे फळ का.
उद्देश काय? तुम्ही तुमचा देह याला पापातून सोडू नये, तुमचं तारण होऊ नये. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, ज्याचे स्वभाव पुन्हा त्याच्यामध्ये आलं तर तुमच्या तारणापासून तुम्ही दूर आहात. तारण तुम्ही गमावलेलं आहे. तुमचे जुने स्वभाव, जुन्या सवयी तुमच्याकडे आला म्हणजे पाप तुमच्यावरती राज्य केलं. मग येशू ख्रिस्ताचा मानवी देहामध्ये जन्म घेण्याचा उद्देश असफल झालेला आहे. पापापासून त्याने सोडलं पाहिजे. जक्कयाने सगळं सोडलं, शमरोनी स्त्रीने सगळं सोडलं. जितके लोक ख्रिस्ताला भेटले सगळ्यांनी आपलं जीवन जुनं टाकून देऊन त्यांनी प्रभूला स्वीकारलं. शब्द देही झाला, त्यांनी आमच्यामध्ये वस्ती केली. काय ख्रिस्तानं तुमच्यामध्ये वस्ती केली तर तुम्ही ज्या गोष्टी सोडायला पाहिजे त्या सोडल्यात का? ऐका, तुम्हाला सांगू का, नाताळ तुमच्यासाठी फार मोठा आनंद असेल, ख्रिस्ताचं पहिलं आगमन. पण सेकंड कमिंग, दुसरं आगमन तुमच्यासाठी भीतीदायक असेल. का? कारण मानवी देहातनं पाप नाहीस व्हायला पाहिजे, ते पाप नाहीस झालं नाही. आणि लक्षात घ्या, देवाच्या दृष्टिकोनातनं छोटं असो मोठं असो, पाप म्हणजे पापच. देव कधीच वर्गवारी करणार नाही की नाही हे पाप छोटं आहे आणि मी तुला क्षमा करेल, हे पाप मोठं आहे आणि मग तुला जास्त दंड दिला नाही. देवाच्या दृष्टिकोनातनं पाप म्हणजे पाप, पाप म्हणजे पापच आहे. त्या पापापासून तुम्हाला सुटका मिळालीच पाहिजे. म्हणून आता प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यानं काय केलं? मानवी देह धारण केला. आता ऐका, एवढं गिल्टी पण फिलिंग करून घेऊ नका. तुम्हाला विश्वास ठेवायचा आणि प्रभूकडे जाऊन आपल्या पापाची कबुली द्यायची. इतकं सोपं सांगितलं जग. मी कुणाचं कुभांडानं घेतलं, किती सोपं तारण्याची व्याख्या आहे. तू आपल्या अंतःकरणात विश्वास धर आणि मुखानं कबूल कर. आता जक्का येशूकडे गेला आणि येशूला म्हणतो की मी कुणाचं कुभांडानं घेतलं, चौपट पर करतो. अर्धद्रव्य आज या घराण्याला किती सोपं आहे हो. जाऊन जस्ट प्रभूला म्हटलं ना, देवा माफ कर, पुष्कळ गोष्टी माझ्या हातून घडलेल्या आहेत. एक जाऊन त्याला सॉरी म्हटलं ना, झालं. मला ते रोमकरच्या पत्रामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल. 5वा अध्याय 18 ते 21 वचनं. हा, तर मग एकाच अपराधामुळे सगळ्या माणसाला दंडाज्ञा, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयानं सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले, तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनानं पुष्कळ जण नीतिमान ठरले. मी तुम्हाला शब्द देही झाला आणि त्यांनी आमच्यामध्ये वस्ती केली. कशाला शब्दाला या देहामध्ये यावं लागलं? जसं एका मनुष्यानं सगळे पापी ठरले. फळ तुम्ही खाल्लं का हो? आमच्या भारतामध्ये जर येशू आला असतं तर आम्ही म्हटलं असतं टिळकासारखं, मी फळ खाल्लंच नाही, मी बागेतनं जाणारच नाही. टिळक म्हटले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर फलं माझी नाही, मी छडी. आत्ता जर येशू आला असता तर सगळे भांडायला, काय आदामाने फळ खाल्लं ना, आम्हाला बागेतनं घालवतो का? एकानं फळ खाल्लं, सगळे पापी ठरले. आता देव म्हणतो, मी पण देव विचार केलाय, मी आदामामुळं सगळ्याला शाप दिले. मग आता कोणीतरी एक नीतिमान पाहिजे, मी सगळ्याला नीतिमान बनवून टाकतो. काय देवाची योजना बघा. का मानवी देहातनं येशूला पाठवावं लागलं, मरियेच्या उदरातनं पाठवावं लागलं. मला कधी कधी असा प्रश्न पडतो, देवाने नुसतं तिथून म्हणलं असताना जा सगळ्याला क्षमा केली, किती सोपं झालं असतं नाही का? कशाला पुत्राला पाठ. पण देव तसं कुठलीच गोष्ट करत नाही. म्हटलं ना तुम्हाला, शब्द बोलला की देव शब्द पूर्ण करतो. देवाला आपला शब्द माघारी घेता येत नाही. एकदा देवानं तुम्हाला आशीर्वाद द्यायचं ठरवलं की आशीर्वाद. लक्षात ठेवा, प्रभूनं मला आशीर्वादित केलं ना, मग मला कोणी शाप देऊ शकत नाही. हा देवाचा शब्द आहे बरं का. देव एकदा बोलला म्हणजे बोलला. तुमच्या बाबतीमध्ये देव कधीतरी काहीतरी बोलला असेल ना, विश्वास देवाच्या शब्दावरती ठेवा. देव पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून मी या शब्दावर जोर देऊन तुम्हाला सांगत आहे. आता या शब्दाची ताकद, एकाच्या पापामुळं सगळे पापी ठरले. देवाकडं पापापासून सुटण्याची योजना, आधी एक योजना होती, तो म्हटलं बकरं कापा
बोकड कापा, बैल कापा. आता या लोकांनी एवढी कापाकापी केली की रक्ताचे पाट व्हायला लागले. ते आता देव त्याच्याकडे पाहताना, रक्त पाहत होता ना, तर देवाचा राग शांत होत होता. ते यज्ञ कापल्यावर पापाबद्दलचा दंड, ती बैलाची तडपड, ती बकऱ्याची तडपड, जेव्हा देव पाहत होता तेव्हा देव शांत होता. आणि मग त्यांनी पाहिलं, हे एकदम सोपं आहे, आपण पाप करायचं आणि बैल मारायचा. एकदम सोपं आहे, आपण पाप करायचं कोंबडं कापायचं. एकदम सोपं आहे, आपण पाप करायचं बकरं कापायचं. देव म्हटलं, अरे यांची तडफड व्हायला पाहिजे तर त्यांची तडफड व्हायला लागली. ते म्हटलं नाही, आता एक चांगली योजना मला तयार करायची ज्याच्यानं मनुष्य कायमचा नीतिमान ठरणार आहे. आता तसं नीतिमान पण ठरणार नाही बरं का. असं लिहिलं, येशू ख्रिस्त आला आणि येशू ख्रिस्त आल्याबरोबर त्या एकानं आज्ञा पालन केली. जसं एका मनुष्यामुळे सगळे पापी, एकाच्या आज्ञा पालनाच्या द्वारे सगळे नीतिमान. कसली देवाची योजना आहे. मानवी देहामध्ये जायचं, मनुष्य म्हणून जायचं. तू म्हटला पुत्र म्हणून नाही जायचं. जर समजा तू देव म्हणून जगामध्ये गेला तर मी कसं काय दंड देणार, मानवाला दंड द्यायचा आहे ना. मग येशू म्हटलं ठीक आहे, मी मानव म्हणून जातो. मग म्हटलं आता जायचं कसं, जसं साधारण लोक जन्माला येतात तसंच तुला जायचं. पण तरी सुद्धा तुझ्या जन्माची पद्धत वेगळी पाहिजे. का, समजा योसेफाचा मुलगा येशू असता तर त्या ठिकाणामध्ये अजून गडबड निर्माण झाली असती की त्या योसेफाचा मुलगा जो तो असता तर देवाचं देव पण समजलं नसतं की देव सगळं काही करू शकतो. समजा योसेफाचा मुलगा योसेफापासून येशू जन्माला आला असता तर देवाच्या शब्दाची ताकद पण कळाली नसती आणि देव काय ते पण समजलं नसतं. मग त्यांनी म्हटलं की आता तू जा, मरियेवरती मी छाया करतो आणि मी शब्द बोलतो. देवाचा दूत इथं आला, म्हटलं मरिये काळजी करू नको. यशाच्या पुस्तकामध्ये म्हटलं, कुमारी गर्भवतीतून पुत्र प्रसवेल. आणि 750 वर्षाचा कालखंड गेला. 750 वर्षानंतर बरोबर या नीतिमान असणाऱ्या स्त्रीला त्यांनी बघितलं आणि त्या नीतिमान स्त्रीकडे तो गेला. देवदूत तिला म्हटलं की तुझ्या पोटी पवित्र आत्म्याच्या रूपानं गर्भ असणार आहे आणि तुझ्या पोटी मुलगा जन्माला येईल, त्याला येशू हे नाव ठेव. येशू या शब्दाचा अर्थ की प्रजेला पापापासून सोडणारा. हे शब्द तिला बोलला. शब्दानं मरियेमध्ये गर्भ राहिला. आता मरियेमध्ये गर्भ राहिला. येशू मरियेच्या उदरातनं जन्माला आला. नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि आता तुम्ही आता त्याच्यात जाता जाता 2-3 सायंटिफिक गोष्टी तुम्हाला सांगायच्या. ज्यांना लेकरं होत नाही ते दुसऱ्याचं गर्भाशय भाड्याने घेतात. मग तिथं तो गर्भ टाकला जातो आणि मग त्याला काहीतरी सोरगेट मदर, काय हां सोरगेट, आमच्याकडे स्वारगेट आहे पुण्याला, सोरगेट माता. तो गर्भ देवाला पण आपल्या पुत्राला पाठवायचं होतं. त्यानं मरियेचं गर्भाशय घेतलं. अहो तिथून ते आलं सुरू. ते म्हणतात आम्ही शोध लावला. तुम्ही काय शोध लावला, ऑलरेडी माझ्या प्रभूनं ते स्थापित करून ठेवलं होतं की हे मी करणार आहे. मरियेचं गर्भाशय भाड्याने घेतलं आणि येशू शब्दाच्या रूपानं, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, शब्द देव बोलला. पवित्र आत्म्यानं तिच्यावरती छाया केली. म्हणजे नेमकं काय, पवित्र आत्मा शब्दाच्या रूपानं तिच्यामध्ये गर्भ टाकत होता. शब्द देव बोलला. येशू मरीच्या पोटाचा शब्द मरीच्या उदरामध्ये गेला आणि शब्द वाढू लागला. आणि तुम्हाला शब्दाची ताकद सांगू का, जेव्हा हा शब्द योहानाकडे गेला, मरिया आणि अलिशिबा दोघं एकमेकाला भेटत होते. योहान बाप्तिस्मा करणारा त्यानं येशूचा शब्द तिथून ऐकला. इकडं योहानानं आतमध्ये उसळी मारली. ही शब्दाची ताकद आहे. ही शब्दाची ताकद आहे. आणि तुम्ही बघा, डॉक्टर सुद्धा कधी बोलले तर लेकरं आतमध्ये फिरतात असं म्हणतात. गर्भाशयामध्ये लेकरं फिरतात. म्हणजे देव जे करतो ते सगळं नॅचरल करतो. कुठलीच गोष्ट अनैसर्गिक करत नाही, नैसर्गिक करत असतो. तसं देवानं येशूला तिथं पाठवलं. आता येशूला पाठवण्यामागचा हेतू काय, एकाच्या अपराधामुळे सगळे दोषी, आता एकाच्या नीतिमत्वामुळे सगळे नीतिमान. सगळे नीतिमान. इथं बसलेले सगळे, तुम्ही पापी नाही, तुम्ही नीतिमान आहात. आता कोण तुम्हाला पापी म्हणेल, मला कोण पापी म्हणेल. सैतान माझ्या कानात कोणतरी येऊन मला म्हटलं ना, हा तू अमका अमका पापी आहे, मग सैतान देतो त्याने तुला पापी म्हटला. आता देवाचा शब्द येतो, नाही, येशूवरील विश्वासाच्या द्वारे तू नीतिमान आहे. येशूवरील विश्वासाच्या द्वारे तू नीतिमान. हा शब्द जगामध्ये आला, तुमचं सगळे दोष त्यानं स्वतःवरती घ्यावे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाप करत राहावं. तुम्ही पाप केल्यावरती तुम्ही नीतिमान नाही राहू शकणार. मग काय असणार, जग काय.
कोणाचं कुभांडानं घेतलं? कसं नीतिमत्व प्राप्त? तुमच्याकडनं चुका घडणार, तुम्ही जायचं आणि प्रभूला म्हणायचं, प्रभू चुकलो, माफ कर. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, मरेपर्यंत प्रभू तुम्हाला माफ करतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, चुका तुमच्यातला अभिषेक काढून टाकत असतात, हे ध्यानात ठेवा. क्षमा मिळत नाही अशातला भाग नाही, क्षमा मिळती पण अभिषेक जातो, सामर्थ्य जातं, कॉलिंग जातं, पाचारण जातं. चुका तुम्हाला देवापासून तोडतात, पण येशूचं नीतिमत्व पुन्हा तुम्हाला नीतिमान बनवतं. म्हणून म्हटलं मानवी देह त्याने धारण केला आणि आमच्यामध्ये वस्ती केली. आता योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 13 वचन वाचा. हा, योहान 1:13. हा, रक्त अथवा देहाची इच्छा, त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा, देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. येशूचा जन्म ही देवाची इच्छा होती. नीट आहे का? एक लग्न झालेले पती पत्नी असतात, मग ते इच्छा करतात. आत्ताच्या पिढीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते म्हणतात की आम्हाला एवढ्यात मूल नको. म्हणजे काय हो? त्यांची इच्छा लेकरं होण्यासाठी इच्छेची गरज आहे. बरं, लेकरं होण्यासाठी इच्छेची गरज असताना ते डॉक्टरकडे हे पण जाऊन विचारतात. आता डॉक्टरने ते गर्भ काय म्हणतात त्याला, चिकित्सा ते बंद करून टाकली. का? तर ते म्हणतात नाही, मुलगी असेल तर मारून टाकायची, मुलगा असेल तर जिवंत. म्हणजे त्यांची इच्छा काय? मुलगाच व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्माला घालताना इच्छा जन्माला घालतो. आता देवानं येशू ख्रिस्ताला आपली इच्छा म्हणून जन्माला घातलं. नीट आहे का? समजून घ्या. त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा. म्हणजे काय? योसेफ आणि मरियेची इच्छा नव्हती. प्रत्येक स्त्री पुरुषाला जन्माला येणारी मूल किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल ती त्याची इच्छा असते. ज्या डॉक्टर सांगतात मुलगी आहे तर तिच्या डोक्यामध्ये, त्या माता पित्याच्या डोक्यामध्ये त्यांच्या काहीतरी इच्छा असतात. ते म्हणतात नाही, मी शिकून तिला अमक करणार आहे, शिकून तिला तमक करणार आहे, ती सिंगर होईल, किंवा कोण म्हणतं ती डॉक्टर होईल, कोण म्हणतं इंजिनियर होईल, ही त्याची इच्छा आहे. मग देवाची इच्छा काय होती? येशूच्या जन्म योहान 3:16 वाचा. देवाची इच्छा काय होती? हा, योहान 3:16 तुमचं पाठ आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली, देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आता शब्द आम्ही काय वाचला तिथं? त्याचा जन्म. परत वाचा योहान 1:13 आधी. त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. आता देवाची इच्छा काय? योहान 3:16. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन. पण देवाची इच्छा येशू ख्रिस्ताला मरियेच्या उदरामध्ये पाठवताना योसेफाच्या डोक्यामध्ये असेल त्यानं सुतार व्हावं. योसेफ सुतार होता. मरियेची इच्छा असेल तो मामासारखा व्हावा, नाही का? मी 10वी पास झाल्यावर आमच्या आईची इच्छा होती की मामाच्या हाताखाली सुतारचं काम, सुतार हो. माझ्या आईची इच्छा होती मी सुतार व्हावं. बरं झालं पळून आलो. आणि इकडं आमच्या काकाची इच्छा होती, त्यांनी माझ्यासाठी फॉर्म भरला आणि मुळे हॉस्पिटलमध्ये त्यांची इच्छा होती मी मेल नर्स व्हावं. मेल नर्स पण झालो नाही, सुतार पण झालो नाही, देवाच्या इच्छेनं पाळत झालो. प्रत्येकाच्या जीवना संबंधानं देवाची इच्छा होती. येशूच्या जीवना संबंधानं देवाची फार सुंदर इच्छा तो की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. काय इच्छा आहे देवाची? फक्त प्रत्येक व्यक्तीनं त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्याचा नाश होऊ नये. सोपं. शब्द देही झाला, त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. कशासाठी? फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, बाकी काही नाही. किती सुंदर देवाची इच्छा आहे. लोकांना माहित नाही येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झाला, का मानवी देह रूपानं तो शब्द आमच्यामध्ये आला. फक्त आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. नीट आहे का? जो व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश कधीच होत नाही. ही देवाची इच्छा आहे. म्हणजे जगाला तुम्हाला काय द्यायचंय? धर्म नाही द्यायचा आहे, पुत्र द्यायचा.
कोणाला ख्रिस्ती करू नका, काय गरज पण नाही. कोणाचा दाखला बदलू नका, काय गरज नाहीये. काय गरज नाही ते दाखला बदलायची. दाखला बदलला आणि जीवन बदललं नाही. दाखल्यावरती नाव ख्रिस्ती आणि नाव फार सुंदर आहे, पेत्रण पडल्या दारूच्या गुत्त्यावर होताना. नाव माझं कुठलं तरी XYZ असेल, पण येशू ख्रिस्त जीवनामध्ये असेल. हालेलुया. लक्षात घ्या, जीवनातला येशू लोकांना दिसला आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला. सरकारला काय निर्णय घ्यायचा घेऊ द्या, तुमचा विश्वास आणि तुमचा निर्णय पक्का असला पाहिजे. तो निर्णय काय? येशूच माझ्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. विश्वास, माझा विश्वास आहे, माझा प्रभू तोच आहे, बाकी मला काय नाही, मला तोच प्रभू पाहिजे. मग त्यांनी म्हटलं नाही, तुम्ही जर जाऊन तिथं उपासना करायला लागला तर तुम्हाला सवलती नाही, नाही तर नाही. हालेलुया. सवलतीपेक्षा स्वर्गराज्य महत्वाचं आहे. हालेलुया. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, इथली सवलत तिथं कुठली सवलत नाही बरं का. इथं सवलत मिळेल सगळी, तुम्हाला नोकरी मिळेल, सगळं मिळेल. आणि नोकरी किती वर्ष हो? 58. आणि लेच रडून खडून सरकार दरवर्षी म्हणतं 2 वर्ष वाढवून देणार, 2 वर्ष वाढवून देणार. ज्यांचे वाढवून देण्याच्या अगोदर मरून बी गेले ते, पण काय वाढवलं नाही. म्हणजे 58च्या नंतर तुम्हाला कोण ठेवतच नाही. जा म्हणतं घरी, शुगर झाली, BP झालं, नीट तुम्हाला काही येत नाही, सरकार म्हणतं रिटायर व्हा. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूला स्वीकारता, विश्वास ठेवता. कालेब म्हणतो मी 40 वर्षाचा होतो, आज 85 वर्षाचा आहे, पण माझ्यामध्ये लढण्याची ताकद आहे. का? तर ईश्वरचा तुमचा विश्वास आहे. मानवी देहामध्ये तो आला, शब्द देही झाला, त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. आता तुमच्यामध्ये येशू आहे. नीट ऐका बरं का, तुम्ही येशूवरती विश्वास ठेवता, तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका. सैतान तुम्हाला रोज येऊन एकच गोष्ट सांगतो, तू देवाचं लेकरू नाही, तू देवाचं लेकरू नाही, तुला आणि नरक मिळणार आहे, तुला नरक मिळणार आहे. जेव्हा हा शब्द तुमच्या कानामध्ये तो बोलतो ना, त्याला सांगायचं शब्द देही झाला, शब्दानं देहानं आमच्यामध्ये वस्ती केली. आणि माझा येशू सांगतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. म्हणजे शब्द देही यासाठी झाला, तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आमेन. किती सुंदर आहे ना. हालेलुया. शब्द देही झाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. हालेलुया. बरेच लोक म्हणतात आमच्या घरी मुलगा आला, वंशाला दिवा आला, आणि दिवा काढतो घराबाहेर. पण आता तुम्ही नाताळचा संदेश लोकांना काय सांगायचं माहिती का? आमच्या घरी येशू आला, सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. हालेलुया. येशू देवाचा पुत्र जन्माला आला, देवाच्या पुत्राच्या दारे सार्वकालिक जीवनाची प्राप्ती तुम्हाला होती. म्हणून त्यानं म्हटलं की तो, परत एकदा वाचा ते वचन. देवाने जगावर एवढी 1:13, योहान 1:13. त्याचा जन्म हा. रक्त अथवा देहाची इच्छा रक्त अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. तर कुणापासून झाला? देवापासून. मग देवापासून, देवाच्या इच्छेला जन्म झाला. मग देवाची इच्छा काय? कोणाचा? लक्षात ठेवा, देवाची इच्छा आहे, कोणाचाच. म्हणजे या चर्चमध्ये आत्ता आणि यूट्यूबवरून आणि वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून जे लोक देवाचं वचन ऐकत आहे, या सगळ्यांसाठी देवाची इच्छा एकच आहे, कोणाचा सुद्धा नाश होऊ नये, तर सर्वांनी स्वर्गामध्ये असावं. 25ला नसला तरी चालेल, हालेलुया. पण तो ढगावरती बसून येईल तेव्हा सगळेजण असावं, हीच देवाची इच्छा आहे. आणि त्याच इच्छेमध्ये आपलं आत्मिक जीवन जगा. पुन्हा एकदा आपल्या डोळे बंद करूया, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. येशूची निर्मितीच शब्दाच्या द्वारे आहे. देवाचा हेतू उद्देश स्पष्ट होता येशूच्या निर्मितीच्या वेळेस. मनुष्य जेव्हा चुकेल तेव्हाच माझ्या पुत्राला मी जगामध्ये पाठवेल मानवी देहानं. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वर्गामध्ये दूत आहेत, स्वर्गामध्ये पिता आहे, पुत्र आहे, पृथ्वी तलावरती पवित्र आत्मा आहे. स्वर्ग देवाच्या महिम्यानं भरलेला आहे. परंतु देवाचं खरं गौरव तर मनुष्य आहे. जेव्हा मनुष्य त्याच्या जवळ विसाव्यासाठी जाईल तेव्हा देवाच्या गौरवाला खरी सुरुवात होणार आहे. येशूचं गौरव
आज दुपारी पाहण्यासाठी आपल्या मनाचं नवीकरण करूया. घर स्वच्छ करण्यात आमची अनेक वर्ष आम्ही वाया घालवली, परंतु आता मरिया नीतिमान होती, योसेफ नीतिमान होता, म्हणून येशूनं त्याला सांगितलं की मरियेचा त्याग करू नको, तिच्या उदरामध्ये येशू आहे. जेव्हा नीतिमत्व तुमच्यामध्ये असतं तेव्हा देव तुम्हाला सूचना करत असतो. प्रभूच्या सूचनेचं पालन करूया. का प्रभूनं मानवी देह धारण केला? आज सकाळी तुम्ही स्वतःला दोषी समजत असाल, काही चुका, काही अपराध तुमच्याकडनं घडलेले असतील, परंतु ख्रिस्तानं सगळे दोष स्वतःवरती घेतले, दंड स्वतःवरती घेतला. जक्क्यानं कुभांडानं घेतलं होतं, गरीबाला लुटलं होतं, पण तारण त्याच्या डोळ्यासमोर होतं. तो म्हणतो मी कुणाचं कुभांडानं घेतलं चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. जग त्याला ओळखू शकलं नाही, जगाकडे तो आला, प्रकाश घेऊन आला. प्रकाश हाच आहे. पूर्वी तुम्ही पापी होता, पण येशूच्या द्वारे नीतिमान झालेला आहात. हाच प्रकाश आहे. दुसऱ्या अर्पणाची गरज नाही. एकच अर्पण जे क्रुसावरती केलं ते अर्पण आता मान्य झालेलं आहे. हे सर्वशक्तिमान देवा, तुझी स्तुती करतो, तुझी महिमा गातो, तुला धन्यवाद देतो प्रभूजी आजच्या दिवसाबद्दल. ख्रिस्ताचा जन्म किती अद्भुत आहे, किती सुंदर छटा, किती सुंदर कडा या येशूच्या जन्मासंबंधानं सांगितल्या. आम्ही तर तो फक्त 25 तारीख त्या दिवसापर्यंत आज जगामध्ये लोक अडकून पडलेले आहेत, परंतु प्रभू आज नीतिमत्व त्यांना समजू दे, धार्मिकता त्यांना समजू दे. जर येशू ख्रिस्त आला नसता तर आम्ही कायमस्वरूपी पापी म्हणून जगामध्ये राहिलो असतो, परंतु येशूच्या आगमनानं खरोखर देवा आम्हाला एक नवीन नीतिमत्व तो दिलं. आम्ही आमचा विश्वास त्याच्यावरती ठेवत आहोत. साऱ्या जगामध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद धूम चालू आहे. मंडळ या नात्याने आम्ही तुझ्याकडे येत आहोत. आम्हाला दुसऱ्या आगमनासाठी तयार कर. पहिलं आगमन, त्याच आगमनामध्ये लोक ख्याली खुशालीमध्ये उंची वस्त्र, खाणं पिणं याच्यामध्ये मस्तवाल झालेले आहेत, परंतु देवा दुसऱ्या आगमनाची तयारी करण्याचं ते विसरून गेलेले आहेत. त्यांना दुसऱ्या आगमनाची तयारी करण्यासाठी सहाय्य कर. तुझ्या लोकांना तृप्त कर. जेव्हा ते 25 तारखेला येशूचा जन्म म्हणून नव्हे तर ख्रिस्त जगाच्या उद्धारासाठी आला म्हणून एक विशिष्ट दिवस ते सेलिब्रेट करतील, परंतु त्यांचा आनंद हा तारणाचाच आनंद असू दे. तारण आमच्यात सगळ्यात मोठा आनंद तारण आहे. जर ते नसतं मिळालं तर कदाचित या पृथ्वी तलावरती आम्ही अतिशय हालाकीचं जीवन जगलो असतो आणि आम्हाला कुठली आशा नसती. पण देवा तुझ्या पुत्राबद्दल तुला धन्यवाद देतो की जो आला, ज्यानं मला समजावून सांगितलं. आमच्यामध्ये वस्ती करण्याचा त्याचा हेतू होता, परंतु आज दुपारी मी प्रार्थना करेल, जाताना प्रत्येकाच्या परिवारामध्ये कायमस्वरूपी वस्ती कर, जीवनामध्ये वस्ती कर. आम्ही घटले जाऊ दे, तुमचं केला जा. काही लोक या ठिकाणात आलेले आहेत, आशेनं आले ख्रिस्ताच्या चांगुलपणाचा अनुभव घेण्यासाठी, आरोग्यासाठी, सुटकेसाठी. अशाने एक नवीन आशा देऊन पाठव प्रभूजी. पुन्हा एकदा तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. जुन्या वर्षातनं आम्ही जाणार आहोत, नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. सगळ्या नवीन गोष्टी घडू दे. नवीन स्वभाव, नवीन विचार, नवीन कल्पना, सेवेसंबंधीच्या, आमच्या जीवनासंबंधीच्या नव्या कल्पना तू आम्हाला दे. तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो, धन्यवाद देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.